सुद्धा धरता येतं. म्हणजे ही डोक्यात आपलं एवढंच आहे की अँटी करप्शन म्हणजे कुठल्या तरी अधिकाऱ्याला धरायचं आणि ते पैसे घेताना, असं नाहीये. लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार, खासदार, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, हे सगळे हे त्यांना एसीबी धरता येतात. एसीबीचा थोडक्यात डिफाईन समजून घ्या, म्हणजे कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या तर आपल्याला ट्रॅप करायला किंवा लढायला सोपं जातं. भारतीय संविधानानं घटनेनं एक 3-4 प्रकारच्या व्यवस्था दिलेत आपल्याकडे. त्यातली एक व्यवस्था आहे ती म्हणजे लोकप्रतिनिधी. लोकप्रतिनिधी म्हणजे काय? ज्यांना आपण आपल्यातला एक जण आमचे प्रश्न मांडण्यासाठी, आमच्यासाठी कायदा करण्यासाठी आपण त्याला नियुक्त केलं, त्याला सेवा करण्यासाठी आपल्यातलं एक जणांना निवडलं. तो 5 वर्षाचा असतो, 6 वर्षाचा असतो, संसदेचा राज्यसभेत असेल 6 वर्षाचा, विधान परिषद असेल 5 वर्षाचा, अशा पद्धतीनं 5-6 वर्षाचा असतो. ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती, नगरपालिका 5-5 वर्षाचे असतात. तर हे झाले लोकप्रतिनिधी. हे लोकप्रतिनिधी आहेत, आपल्यातले माणसं आहेत, पण ज्यावेळेस तिथं जातात, सभागृहात शपथ घेतात, त्यावेळेस ते देखील लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जनतेचे सेवक म्हणून एसीबीच्या लाईन मध्ये येतात. जनरल पब्लिक येत नाही, पण ते येतात कारण काम करण्यासाठी त्यांना लाच दिली जाऊ शकते, ते लाच मागू शकतात म्हणून ते येतात. बरोबर. याच्यामध्ये कोण कोण आहे? खासदार संसदेचे दोन्ही, आमदार विधानमंडळाचे, सीएम सुद्धा येतात, मंत्री दोन्ही संसदेचे आणि म्हणजे देशाचे आणि राज्याचे, जिल्हा परिषद अध्यक्षपासून सदस्य, पंचायत समिती सभापती सदस्य, महानगरपालिका नगरपालिका अध्यक्ष सदस्य, नगरसेवक सगळे, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, हे सगळे लोकप्रतिनिधी येतात. लोकप्रतिनिधीचं काम काय? आता तुम्ही म्हणता लोकप्रतिनिधीवर ट्रॅप कसा करायचा? लोकप्रतिनिधीचं काम काय समजून घेतलं पाहिजे. लोकप्रतिनिधीचं काम काय? तर प्रश्न मांडणे. आपण म्हणतो ना क्वेश्चन आवर आहे, लक्षवेधी मांडली, तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, हे काम त्या लोकप्रतिनिधीचं आहे. तर त्यांनी ते प्रश्न मांडणे हे त्यांचं मूलभूत काम आहे त्यांचं. त्यानंतर ते चर्चा करणं, त्या विषयात एखाद्या राज्याच्या किंवा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विषयात जर एखादा प्रश्न आला, एखादा विषय आला, तर त्याच्याशी चर्चा करणं साधक बाधक. नंतर त्या जर अडचण असाल, उदाहरणार्थ आता मराठा आरक्षण, आताच काय घेतो मी की इजी समजायला सोपा जाते, करंट मधला हा आंदोलनाचा विषय, सिरियस इश्यू आहे, ह्याच्यावर चर्चा घडवणं, चर्चेत भाग घेणं, आपले मत मांडणं, हे लोकप्रतिनिधींचं, मंत्र्यांचं, सीएमचं, डीसीएमचं हे सगळं काम आहे, किंवा त्या जिल्हा परिषद पंचायत समितीतल्या विषयातलं. आणि कायदे तयार करणं. आता तुम्ही म्हणताल कायदे फक्त राज्य आणि केंद्र करतं, असं नाहीये. आपल्या नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, ते सुद्धा छोटे छोटे कायदे करतात त्यांच्या लेवल पुरते. उदाहरणार्थ काय, नगर परिषद असेल तर थुंकलं तर 150 रुपये दंड, 50 रुपये दंड, हे असे हे छोटे कायदेच आहेत. हे पण हे सुद्धा कायदे स्वायत्त संस्था आहेत, त्यामुळे यांना कायदा करायचा सुद्धा राईट आहे. नंतर विकासासाठी निधी आणणं, म्हणजे आपल्या भागात आमदार, खासदार, मंत्री किंवा आपले ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद नगरसेवक, हे आपल्या भागामध्ये ज्यांनी निवडून आपल्याला दिले त्यांना तिथला विकास करण्यासाठी, सार्वजनिक विकास करण्यासाठी निधी खेचून आणणं, भांडणं, आम्हाला हे गरजेचं आहे, हे त्यांचं ड्युटी आहे. हे लोकप्रतिनिधी कायद्यात हे सगळे वरचे घटक, हे लोकप्रतिनिधी कायदा जो आहे त्याच्यामध्ये सगळे घटक बसतात. मंत्रिमंडळाचं काम काय? आपण म्हणतो मंत्रिमंडळाला आपण कसं धरायचं एसीबी, त्यांचं काम काय? मंत्रिमंडळाचं काम आहे एखाद्या विषयामध्ये निर्णय घेणं. उदाहरणार्थ आता मराठा आरक्षणामध्ये मंत्रिमंडळानं अध्यादेशाचा निर्णय घेतला असं दाखवलं गेलं, ते नाही तुम्हाला सांगितलं. आणि आदेश देणं, एखाद्या विषयामध्ये मंत्रिमंडळाच्या विचारार्थ एखादा विषय आला तर त्या विषयासंदर्भात साधक बाधक चर्चा करून आदेश देणं एखाद्या विषयात, हे सुद्धा मंत्रिमंडळाचंच काम आहे. म्हणजे कसं बसतं ते सांगतो, यांची कामं महत्वाची आहेत. यांना आपण म्हणतो यांना पगारी आहेत का? यांना पगारी नाही आहेत, पण यांना मानधन आहे. कोणत्याही व्यक्तीनं शासनाकडून कोणताही पैसा घेतला कामाच्या बदल्यात, मग तो पगारी स्वरूपात असेल किंवा मानधनाच्या स्वरूपात असेल, तर ते सगळं पेन्शन, मानधन आणि भत्ते हे सगळे याच पगारीच्याच प्रकारात मोडले जातात. त्याच्यामुळे दोन्ही दरवाजा लावा. जे मानधन आहे म्हणजे आपले कन्सेप्ट असे आहे की एखादा अधिकारी आहे त्याला पगार मिळतोय म्हणून त्या अधिकाऱ्याला ट्रॅपमध्ये धरता येतं किंवा त्याच अधिकाऱ्यावर फक्त एसीबी होतं, असं नाहीये. मानधन
पोलीस पाटील आहे आपल्याकडचा, साधा सिंपल आपल्या गावातला इश्यू, पोलीस पाटील आहे. पोलीस पाटील हा नोकर नाहीये, अधिकृत पगारावरचा नोकर नाही, पण त्याला मानधन दिलं जाते 5,000 7,000 2,000 जे काय असेल ती. आशा सेविका मानधन दिलं जाते. आपण एवढंच काय, स्टॅम्प आणतो आपण, स्टॅम्प आणतो, त्या स्टॅम्प 100 रुपयाचा आपण स्टॅम्प एखाद्याकडनं आणला तर तो स्टॅम्प आहे शासनाचा. नीट लक्षात घ्या, शासनाचा 100 रुपयाचा स्टॅम्प आहे. आपल्याला तो शासनाचा 100 रुपयाचा स्टॅम्प 100 रुपयाला देतात, एक्स्ट्रा घेतलेलं ते अँटी करप्शन मध्ये जातं. 100 रुपये मी स्टॅम्प वेंडरला देतो, 100 रुपयाचा स्टॅम्प तो मला देतो, किंवा 500 1000 जे काय असेल ते. हा स्टॅम्प वेंडर सुद्धा शासनाच्या मानधनामध्ये येतो. कसा येतो सांगतो. शासनाची वस्तू तो विक्री करतोय, कारण शासनाला प्रत्येक ठिकाणी माणसं देता येत नाहीत किंवा त्यांची ती तेवढी मनुष्यबळ नाहीये. मग ते काय करतात, 2.5% 3.5% समथिंग काय जे काय असेल ते त्याच्यावरचं डिडक्शन करून त्यांना ते कट करतात आणि ते तेवढं त्यांचं मानधन राहतं. म्हणजे शासनाच्या वस्तूमध्ये त्याचा भागीदारी हिस्सा आहे. 100 रुपयामध्ये 2.5 रुपये 3 रुपये त्या स्टॅम्प वेंडरचा भागीदारी आहे. शासनाला सगळे पैसे जात नाहीत. म्हणून तो सुद्धा एसीबीच्या लोकप्रतिनिधीच्या किंवा लोकसेवकाच्या व्याख्येत येतो. का तर त्यालाही काहीतरी मिळतंय, शासनाचं मिळतंय, म्हणून तोही येतो. म्हणून स्टॅम्प वेंडरनं जर समजा 100 रुपयाचे स्टॅम्पवर 110 रुपये मागितले तर ते 10 रुपये ही लाच आहे असं समजून ट्रॅप करता येतो. लक्षात येते. म्हणजे स्टॅम्प वेंडर काय नोकर आहे का? हो आहेच, पण नोकराची व्याख्या कशी आहे लक्षात येतं. कन्सेप्ट क्लिअर करा, आपल्याला ट्रॅप कुठं करायचा, कसा करायचा, लोकसेवक येतो का नाही ते समजते. अशा पद्धतीने ज्यांना मानधन दिलं जातं, ज्यांना शासनाच्या तर्फे पार्टनरशिप टाईप मध्ये जर केलं जातं जसं स्टॅम्प वेंडर ते, आणि ज्यांना पगार येते, हे सगळे शासनाचे म्हणजे आपल्या टॅक्स मधून पगारी किंवा मानधन दिलेले माणसं. हा झाला लोकप्रतिनिधीचा पार्ट. बरोबर. आता 2 नंबरचा पार्ट, दुसरा काय पार्ट आहे लोकशाहीमध्ये, लोकसेवक. लोकसेवक काय प्रकार आहे, लोकसेवक कोण कोण आहेत नीट लक्षात घ्या. हे कन्सेप्ट क्लिअर सांगतो मी तुम्हाला, त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही किंवा लक्षात येणार नाही. कायमचे पूर्णवेळ नोकर, नोकरच कायमचे पूर्णवेळ नोकर कोण कोण, IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, सगळे डेप्युटी, सगळे प्रांत, सगळे कलेक्टर, जे 58 वर्षापर्यंत 60 वर्षापर्यंत शासनाच्या नोकर म्हणून काम करतात. त्या बदल्यात दर महिन्याला शासन त्यांना पगार देतं. त्यांचा जे काही असेल ते पगार देत असेल तर ते शासनाचे पूर्ण वेळ नोकर झाले. शासनाचे नोकर म्हणजे कुणाचे, तर आम्ही वी द पीपल ऑफ दिस इंडिया, आमचे मालक आम्ही, वी द पीपल आम्ही मालक, आम्ही शासन प्रतिनिधी पाठवले, त्या प्रतिनिधींनी शासन तयार केलं, मंत्रिमंडळ तयार केलं, आणि हे सगळे मिळून शासन. तर या शासनाचे हे नोकर असतात. कोण, सगळे हे पूर्ण वेळ, जे ज्यांना 58 वर्ष किंवा 60 वर्षापर्यंत नोकरी करायची आहे. व्यारेज घेऊन राजीनामा देणं हा पार्ट वेगळा आहे, पण त्याची मुदत किती वर्षापर्यंत, 58-60 वर्षापर्यंत वयाच्या. हे शासनाचे पूर्ण वेळ नोकर. आता एक हा प्रकार कसा असतो, तर ही म्हणजे मानधनावर तो दुसरा एक प्रकार आहे. मानधनावर काही काम करून घेतो माणूस आपण, मानधनावर रोजंदारी ज्याला आपण साधे आपल्या ग्रामीण भाषेत म्हणतो रोजंदारी. मानधनावर काही सरकार काम करून घेतं लोकांकडून. म्हणजे काय, तर त्याला ठराविक वेळेमध्ये काहीतरी मानधन द्यायचं, तेवढं काम कर, सर्वे करा, चला कुटुंब नियोजनाचा सर्वे करा, चला जातीचा सर्वे करा, समाज कल्याणचा सर्वे करा, जे काय असेल ते सर्वे करून घेण्यासाठी काही ठराविक मानधन देते. ते सुद्धा त्याच्यामध्ये आले, लोकसेवकात आले, नोकर मध्ये आले. आणि कमिशन सरकार देतं, जसं की स्टॅम्प पेटरी मग सांगितलं तसं, म्हणजे त्याच्यातलं काही कमिशन असतं, काही पार्ट असतो, तो सरकार देतो, तो सुद्धा लोकसेवक या डिफाईन मध्ये येतो. आता हे काय करतात लोकसेवक, लोकप्रतिनिधी वेगळा घटक आहे. लोकसेवक काय करतात, निर्णय देणं, आदेश देणं, निकाल देणं. उदाहरणार्थ माझा रस्त्याचा एखादा विषय आहे, मी तहसीलदाराकडे, शेताचा रस्त्याचा विषय आहे, मी तहसीलदाराकडे तक्रार देणार, प्रकरण चालणार, कोर्टात आहे, ती कॉन्स्टिट्युडिशियल प्रकरण आहे, त्यांच्या समोर सगळं प्रकरण चालणार, आणि ते सगळं साधक बाधक विचार करून चर्चा करून सगळं बघून कोर्ट निर्णय देतात. तर हे निर्णय देण्याचे अधिकार हे लोकसेवकाला आहेत. सगळं नाहीत पण काही आहेत. त्याची अंमलबजावणी, कायद्याची अंमलबजावणी करणं. म्हणजे उदाहरणार्थ एखादा RTI कायदा तयार झाला, याची अंमलबजावणी करायची जबाबदारी कोणाची, तर लोकसेवकाची आहे. म्हणजे ह्या नोकरांची आहे, जे पगारीवर नोकर नेमलेत त्यांचं काम काय, शासनानं केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणं. उदाहरणार्थ राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे,
अॅट्रॉसिटी ऍक्ट आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे, कुठलाही ऍक्ट, IPC ऍक्ट आहे, कुठलाही ऍक्टची अंमलबजावणी करणे, हे अंमलबजावणी करण्याचं काम सुद्धा लोकसेवकाच आहे. म्हणजे एखादा PI आहे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी IPC, CRPC कायद्याचा आधार घेऊन किंवा पोलीस मॅन्युअल, पोलीस नियमावली, 151 नोटीस दिली, 149 नोटीस दिली, आपण जे म्हणतो 107 केलं, हे कोण करतं? तहसीलदार करत नाही, हा प्रांत करत नाही, हा तो BM निबंधक करत नाही, हे कोण करतं? पोलीस प्रशासन करतं. त्या नोकराला, त्या व्यवस्थेला अधिकार आहेत या कायद्याची अंमलबजावणी करणं. महसूलचा विषय, शेतसारा वसूल करणं, कोणाचा अधिकार आहे? कायदा आहे शेतसारा वसूल करायचा. का अधिकार कोणाचा? पोलिसांचा नाही, तो अधिकार कोणाला दिलाय? महसूल खात्याला दिलाय. म्हणजे तहसील विभाग जो असतो, तहसील जिल्हाधिकारी हा जो पार्ट आहे, तलाठी, सर्कल, यांना त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे. अशा प्रत्येकाचे डिपार्टमेंट ठरलेले आहेत. त्याप्रमाणे ग्रामसेवक असेल किंवा तुमचे ग्राम विभाग असेल तर त्या ठिकाणी काही जे कायदे आहेत त्याप्रमाणे स्वच्छता राखणं, ह्याची त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे लोकसेवकाकडे असतं. कायदे पाळणं महत्वाचा शब्द आहे. कायदे पाळणं आणि कायदे पाळायला लावणं. स्वतः कायदे पाळायचे आणि पाळायला लावायचे. उदाहरणार्थ, दारू पिऊन गाडी चालवू नये हा कायदा आहे, सेंटरचा कायदा आहे. हा कायदा पाळायचा कुणी? पोलिसांनी पाळायचा, ट्रॅफिकवाल्यांनी पाळायचा, RTOनी पाळायचा आणि त्याची अंमलबजावणी पब्लिक कडून करून पण घ्यायची. मी नाही पाळला तर चालतंय असं नाहीये, मी तर पाळायचंच आहे, कारण माझं ती जबाबदारी आहे, माझी लोकसेवक आहे, मी पाळायचंच आहे. पण पब्लिक कडून सुद्धा करून घ्यायचंय. ज्यावेळेस मी ट्रॅफिक पोलीस असेल त्यावेळेस मी ते पब्लिक कडून सुद्धा करून घ्यायचंय. जर नाही पाळलं तर जी काय कायद्यात तरतूद आहे त्याप्रमाणे कारवाई करायची, त्याच्या बाहेर जायचं नाही. अशा पद्धतीनं कायदा पाळणे आणि कायदा पाळायला लावणे हे सुद्धा लोकसेवकाचं काम आहे. एखादी तक्रार आली तर त्याच्यावर आदेश देणे. उदाहरणार्थ, आपण जिल्हाधिकाऱ्याकडे एखादी तक्रार केली, कुठल्याही विषयात, तहसीलदाराकडे केली, पोलीस PI कडे केली, तर त्या तक्रारीवर काय करायचं? साधक बाधक विचार करायचा, कायद्यानुसार निर्णय द्यायचा आणि आदेश द्यायचा. हा सुद्धा काम हा लोकसेवकांचा आहे. कामाच्या ऑर्डर देणं, भ्रष्टाचार होतोय कुठं? महत्वाचा पार्ट आहे. कामाच्या ऑर्डर देणं, टेंडर पास झालं, वर्क ऑर्डर असल्याशिवाय ठेकेदार काम करू शकत नाही. वर्क ऑर्डर देतं कोण? त्या विभागाचा जो हेड आहे, ज्यानं टेंडर काढलं, प्रक्रिया केली, तो वर्क ऑर्डर देतो. मी मगाशी म्हटलं, मंत्रिमंडळ, लोकप्रतिनिधीकडे मंत्रिमंडळ आदेश देतं, मंत्री आदेश देतो. हे काम टेंडर पूर्ण पास, मंजुरी, पुढे चला. टेंडर प्रधान सचिव काढतो, अप्पर सचिव काढतो किंवा ज्याचे अधिकार आहे ते काढतो, मुख्याधिकारी काढतो, त्या विभागातले स्थानिक स्वराज्य संस्था असेल, जिल्हाधिकारी काढतो, तहसीलदार काढतो, त्या विषयात त्याची जी काय टेंडर असेल तो त्या भागात काढतो. तर ते टेंडर काढून वर्क ऑर्डर देणं. करप्शन होतं कुठं? टेंडर मॅनेज करणं, वर्क ऑर्डरला ऍडजस्टमेंट करणं, वर्क ऑर्डर थोडा 19-20 करणं, चांगला आहे का नाही ते पाहण्यासाठी 19-20 करणं. भ्रष्टाचार होतोय कुठं? पैसा कमवला कुठं जातो किंवा दिला घेतला कुठं जातोय? तर हे कामाच्या ऑर्डर देणं, कुठल्याही कामाच्या ऑर्डर देणं. संजय गांधी निराधार योजना उदाहरण सांगतो मी. ह्या संजय गांधी निराधार योजनेत पैसे येतात, तहसीलदारच्या माध्यमातून ते पैसे येतात. नंतर तुमच्या श्रावण बाळ योजनेत येतात किंवा आणखीन काही शेतकरी योजना वेगवेगळ्या येतात. तर ह्याचे जे काही विभाग असतात, या विभागातील लोकांनी ते पैसे किंवा ते अनुदान, आता घरकुल अनुदान चालू आहे, ती समजा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असेल तर ती CO देतात किंवा तुमचे खात्यावर जमा होतं. खात्यावर जमा होण्यासाठी मी लाच द्यावी असं त्यांची अपेक्षा असते. इथं लाचेचा जो विषय होतो, पैसे करप्शन कुठं होतं? तर या ठिकाणी होतं. पैसे देणे किंवा अनुदान देणे ह्या दोन विषयात एक करप्शन होतं. या कामाचे पैसे मानधन, आता हे करण्यासाठी हे सगळे मी वरच्या लोकसेवकांची जी कामं सांगितली, हे सगळे लोकसेवकांची कामं करण्यासाठी त्यांना पगार आहे, त्याच्यासाठी त्यांना नेमलंय. या कामाचे पैसे, मानधन, पगार, भत्ते, TA, DA, म्हणजे कुणाला कुठल्या तरी शेतात त्याला भेट द्यायला जायचे, 2 दिवस तिकडे लागले, TA, DA मिळतं की त्यांना? शासनाने सोय केली, 5th पे, 6th पे, 7th पे, आता 8 वर्षासाठी भांडण करतील, सगळं दिलं की त्यांना. हे सरकार आपल्या म्हणजे माझ्या मालकाच्या, ही मालक सगळे बसले, हे मालक आहे त्या देशाचे, या मालकाच्या टॅक्स मधून त्यांचे पेमेंट केलं जातं. कन्सेप्ट क्लिअर करा. माझ्या टॅक्स मधून. मग लगेच पुढे प्रश्न येतो, मग आम्ही कुठे इन्कम टॅक्स भरतो? तू इन्कम टॅक्स भरतो का रे? मग काय नाटक करायला? नाही, इन्कम टॅक्स भरणाराच फक्त पे करतो टॅक्स, ही डोक्यातनं काढून टाका.
प्रत्येक जण आता इथं आलेला आहे तो पेट्रोल भरून आला, डिझेल भरून आला, बरोबर आहे. कुठनं ना कुठनं पेट्रोल डिझेल गाडीत टाकलं, इथवर आला. हे पेट्रोलची किंमत 36 रुपये आहे. आपण 106 रुपयाचं पेट्रोल भरून आलो. 70 रुपये आपले टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स मध्ये गेलेले आहेत. म्हणजेच माझ्या टॅक्स मधनं सरकारला जातो, सरकार यांचे पेमेंट करतं, विकास कामं करतं. तर ह्यांचे पेमेंट मालकाच्या पैशातून झालेले आहेत. हे सगळे वी द पीपल, आम्ही मालक आहोत, त्या टॅक्स मधनं सरकारला पैसे जातात आणि सरकार काय करतं, ते पैशाची विल्हेवाट व्यवस्थित त्यांना पगारी देणं, विकास कामं करणं, जे काय असेल ते आपण निवडून दिलेले आहेत त्याप्रमाणे ते करतं. त्याच्यामुळं आपल्या टॅक्स मधून केलेल्या पगारीवर काय होतं, हे अधिकारी त्यांना दिलेलं निवडून दिलेलं काम करतात का आगाऊ धंदे करतात, हे पाहण्याचा अधिकार, राईट आपल्याला मालकाला आहे. उदाहरणार्थ माझं 10 एकर शेत आहे. मी एक विदर्भातून एक जोड आणली, नवरा बायको आणली आणि त्यांना सांगितलं की रोजाना शेती काय तुमचं असेल ती शेतीचं सालगडी नाही का आपल्याकडे पद्धत, तर सालगडी करा, करतो आपण, ठेवतो माणसं ठेवतो आपण. त्या पद्धतीने त्यांना 4 शेरडे दिले, 2 गाई म्हशी दिल्या आणि शेताचं काम करा म्हणतात, ते करतात, आनंदाने करतात, बरोबर आहे. त्या सालगड्यानं जर समजा ती म्हशीचं गाईचं दूध काढून परस्पर इकडे तर आपण का बसणार आहे का? साहजिकच नाही बसणार आहे. म्हणजे आपलं जे उत्पन्न आहे ते आपल्याला त्याला द्यायचंय, त्या बदल्यात आपण त्याला राहायला का घर देतोय, त्याला पेमेंट देतोय, TADA, त्याला पगार देतोय, सालाचे काय असेल ती पगार देतोय त्याला. त्याच्यामुळे त्यानं आपल्या मिळकतीवर, मला जो काय मिळकत मिळणार आहे, दुधाची, शेताची, ज्वारीची, द्राक्षाची, जी काय असेल, फुलाची, जी काय शेतात असेल ते मलाच द्यायचंय. त्यानं परस्पर हडप करायचं नाही, गडप करायचं नाही, तो नोकर आहे. तसं हे कायम स्वरूपाचे आपल्याकडचे नोकर आहेत आणि यांनी फक्त निर्णय द्यायचे, अंमलबजावणी करायची, यांनी त्याच्यातला मलिदा खायच्या भानगडीत पडत नाही. हे आमच्यापर्यंत आलं पाहिजे, ते अनुदान, पैसे, विकास, हे सगळं आमच्यापर्यंत आलं पाहिजे. म्हणून ते करण्यासाठी तुम्ही खूप हुशार आहात आमच्यापेक्षा, किंवा आम्हाला वेळ नाही, मालकाला तेवढा वेळ नाही, म्हणून तुम्हाला आम्ही नोकर म्हणून तिथं ठेवलेला आहे. अशी लोकसेवकाची डिफिनेशन आहे साध्या ग्रामीण भाषेत आपल्या बोलायचं. कन्सेप्ट क्लिअर झालेत? तर अशा पद्धतीनं मागण्याचा, त्यामुळे त्यांनी काय करतायत एक्स्ट्रा, याचा मागण्याचा राईट मालक म्हणून आपल्याला आलेला आहे. तिसरी व्यवस्था काय लोकशाहीतली, न्याय व्यवस्था, न्याय निर्णय देण्याची व्यवस्था. मग ती ज्युडिशियल असेल किंवा क्वाशी ज्युडिशियल असेल, ह्या दोन्ही व्यवस्था ही न्याय निर्णय देण्याची व्यवस्था आहेत. आणि चौथी व्यवस्था काय, तर मीडियाची. मीडियाचा रोल काय सगळ्यात महत्वाचा, की शासनाला, प्रशासनाला प्रश्न विचारणे, प्रश्न विचारण्याचा रोल सगळ्यात महत्वाचा आहे. आता सरकारला, प्रशासनाला प्रश्न विचारण्याचा सगळ्यात मोठा रोल हा मीडियाचा असला पाहिजे. आता मी तुम्हालाच प्रश्न विचारतो, बघा बसतंय का? मग जसं मी एक सांगितलं की हे करता येईल का पहा जागतिक बँकेचं, तसं इथं आणखीन एक सांगतो. मीडिया स्वायत्त आहे, स्वतंत्र आहे, त्यांचं स्वतःचं अस्तित्व आहे, त्यांचे मालक डिजिटल मीडिया हाऊसेस आहेत. मग हे अँटी करप्शन मध्ये येऊच शकत नाही. कसं बसवायचं, कसं येणार? बरोबर आहे. माझी मनीषी 1-2 याच्यावर चर्चा पण झाली, बऱ्याच जणांची चर्चा झाली, अजून ते मार्ग सापडत नाही. आपल्या या मंथनातून काय मार्ग निघाला तर बघा, अँटी करप्शन मध्ये सगळ्यांना माहिती मीडिया विकला गेलाय, बराच मीडिया विकलाय. मग हे ह्यांच्यावर अंकुश मालकानं कसा ठेवायचा? माझे एक कन्सेप्ट आहे बघा, मीडियाला, इलेक्ट्रिक असेल किंवा आपल्या प्रिंट मीडिया असेल, यांना सरकार जाहिराती देतं, ओपन सिक्रेट आहे. सरकारच्या, मोदी सरकार, योगी सरकार, आप सरकार, ही सरकार, ती सरकार चालू असतात. तुमच्या पेपर पान, एक पान असतं वेलकमच्या आणि बाकीच्या इतर योजनाच्या असं. म्हणजे त्या ॲडव्हर्टाईज माझ्या पैशातनं गेले, टॅक्स पेअर मे, मालक मे, त्या पैशाच्या वर तुमचा पेपर निघालाय. त्याच्यामुळं तुम्ही पण जे काय कमवताय ते RTI मध्ये आणि ACB मध्ये यायला पाहिजे असं माझं मत आहे. कारण आमच्या टॅक्स मधल्या पैशातनं तुम्हाला ॲडव्हर्टाईज जात आहे, म्हणजे माझा पैसा तिथं यूज केला जातोय. म्हणून RTI मध्ये न्यूज मीडिया यायला पाहिजेत आणि RTI मध्ये ACB मध्ये न्यूज मीडिया यायला पाहिजे. मग ते मीडिया हाऊसेस असेल, प्रिंट पत्रकार असतील किंवा इलेक्ट्रिक मीडिया बसेल. बघा, थोडा विचार करा. हे शिबिर शिकण्यासाठी नाही, विचार करण्यासाठी, माणूस घडवण्यासाठी. बघा, हा जर आपण युज केला आणि जर कुणाला काय कल्पना ह्याच्यात सुचली, कारण सध्या सगळ्यात स्ट्रॉंग
निगेटिव्हिटी झालेली आहे ती मीडियाच्या बाबतीतली. कारण काय ते गाढवासारखं चाललंय सगळं, काही चाललंय. मग त्याच्यावर ऑब्जेक्शन करायचं कुणी, आणायचं कुणी? मग त्यांना कुणीच प्रश्न विचारणार नाही. कारण प्रश्न विचारणार आहे, त्यांच्यावर कायदा करणार आहे, त्यांना अंकुश बसवणार आहे जी प्रशासन आहे ती प्रशासन त्यांच्याच बाजूने आहे, शासन त्यांच्याच बाजूने आहे. शासनासाठी प्रशासनासाठी ती काम करतायत. पब्लिक काय, मालक कुठं आहे? मालकाने कुठं ह्याच्यात धरलं का नाही, गिनतीत आहे का नाही मालक? मग माझं असं मत आहे, अजून काय मला माहित नाही कसं करता येईल, पण माझं मत असं आहे, आमच्या पैशातून तुम्हाला जाहिरात मिळती, आमच्या पैशातून तुमची न्यूज एजन्सी चालती, आमच्या पैशातून तुमचे मीडिया हाऊसेस चालतायत जाहिरातीच्या द्वारे. म्हणजेच मानधन जसा स्टॅम्प पेंडर येतो 2.5% तसा तुम्ही पण त्या सरकारी जाहिरातीच्या अगेन्स्ट RTI मध्ये आलं पाहिजे. नंबर 1. आणि नंबर 2, तुमच्या सोर्स ऑफ इन्कम तुम्ही ऍज अ लोकप्रतिनिधी किंवा लोकसेवक या डेफिनेशन मध्ये धरून त्यांच्यावर सुद्धा ACB झालं पाहिजे, असं माझं मत आहे. अजून काय करता येईल ह्याच्यात मंथन, हे थोडा विचार करा. हे मी जे मुद्दे दिलेत ना ह्याचा खरंच सिरियसली विचार करा. कारण आपण इथं बसलेले माणसं साधी नाहीत. 1-1, 2-2 लाख लोकांना चॅलेंज करायची, त्यांना आपली कन्सेप्ट उतरायची आपली ताकद आहे. एवढी माणसं इथं पॉवरफुल माणसं बसले. आपण आणखीन याच्यावर विचार करा. तर ह्या मीडिया हाऊसेस असा आणता येईल का, किंवा तसा प्रयत्न काय करता येईल का? अजून 4 विषय डोक्यात असू शकतात तुमच्या, तर ते प्रयत्न करा, बघा आणि नोट करून घेता येईल. आता पुढचा मुद्दा आहे ACBचा, लाच. कन्सेप्ट लाच म्हणजे काय? लाच म्हणजे कोणत्याही कायदेशीर, बघा ह्या 2 कन्सेप्ट मगाच मी सांगितलं होतं, 2 कन्सेप्ट तिथं गरजेचे आहेत. कोणत्याही कायदेशीर कामासाठी जे काम अडले आहे, म्हणजे हा अधिकारी आहे, या अधिकाऱ्याकडे माझं कायदेशीर काम अडलं असलं पाहिजे, अडलेलं असलं पाहिजे. माझे काम त्याचं पूर्ण त्याकडे माझं झालेलं नसलं पाहिजे, किंवा काम मी दिल्यानंतर त्यांना अडवून ठेवलेलं असलं पाहिजे. बरोबर आहे, माझं काम अडलेलं असलं पाहिजे अधिकाऱ्याकडे किंवा लोकप्रतिनिधीकडे, कुणाकडेही. ते काम लोकप्रतिनिधीकडे कसं अडकतं ते पण सांगतो. की लोकप्रतिनिधीकडे एखादं समजा रस्ता करायचा आहे, माझ्या भागातला रस्ता करायचा आहे, आणि आम्ही तिथे गेलो 10-15 जण, साहेब आमदाराकडे गेलो, चला साहेब आमचा तेवढा रस्ता करा. लोकप्रतिनिधी असंही म्हणू शकतो, हा रस्ता करतो, मंजूर आणतो, पण जरा थोडा खर्च येत आहे त्याला, एक 10-20-25 हजार रुपये आम्हाला खर्चाला द्या, गोळा करून सगळेजण. ही लाच आहे, ही लाच आहे. कारण लोकप्रतिनिधी आहे, त्याला पैसे मागायचा अधिकार नाही. त्याने जर ते पैसे मागितले तर तो सुद्धा लाचेत येणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी फक्त ती नोकरच लाचेत येतात, ही डोक्यातनं अधिकारी कर्मचारी येतात, ही डोक्यातनं काढून टाका. त्यामुळे कोणत्याही कायदेशीर कामासाठी जे अडलं आहे अधिकाऱ्याकडे आपलं किंवा लोकप्रतिनिधीकडे, ते काम पूर्ण करण्यासाठी, ते काम तुझं पूर्ण करतो बाबा मी, तर ते काम पूर्ण करण्यासाठी फी व्यतिरिक्त, त्याची फी असेल काही समजा, म्हणजे समजा उदाहरणार्थ मी तहसीलदारकडे गेलो आणि तहसीलदारला सांगितलं की अशी माझी ह्याचं कास्ट सर्टिफिकेट द्या, किंवा काय आपलं सर्टिफिकेट, हा रस्त्याची ऑर्डर द्या, किंवा एखादी नक्कल एखाद्या गोष्टीची मागितली मी, तर त्याची काहीतरी फी असेल. कास्ट सर्टिफिकेट समजा 11 रुपये, 21-33 रुपये, किंवा ऍफिडेविट करायची काहीतरी 20 रुपये, 23 रुपये, 40 रुपये फी असेल, अधिकृत फी बरं का. त्या अधिकृत फी शिवाय, किंवा मी तलाठ्याकडे गेलो 7-12 काढायला, त्याची फी आहे 15-20 रुपयाची काय असेल ती, त्या फी शिवाय जर त्याने 1 रुपया जर एक्स्ट्रा मागितला तर ती झाली लाच. एक्स्ट्रा पैसे, फी व्यतिरिक्त पैसे, फी व्यतिरिक्त मागितले जाणारे पैसे. नंबर 1, पैसा मागितला एक्स्ट्रा तर ती लाचेच्या स्वरूपात आलं. नंबर 2, सेवा मागितली. महिला मंडळ आहे तरी सुद्धा थोडं स्पष्टता होईल म्हणून सांगतो मी. एखादा म्हटला, समजा हे अधिकारी आहे, मी म्हटलं की माझं असं काम आहे तुमच्याकडे, माझं कास्ट सर्टिफिकेट काढायचंय, माझं हे असं सर्टिफिकेट पाहिजे, माझं काय जे काय असेल ते, आणि ह्याने मला म्हटले की जरा हात दाबून दे, डोकं दाखवा लागले जरा डोकं दाखवून दे, ही सेवा झाली. जरा पाण्याची बाटली घेऊन देता काय, ही सेवा झाली. ते 20 रुपये खर्च केलेले सुद्धा लाच झाली. लक्षात येते का? कुठल्याही प्रकारची सेवा एक्सटर्नल इंटरेस्ट मध्ये, कोणत्याही प्रकारची सेवा जर एक्सटर्नल घेतली, त्याच्यासाठी मला भुर्दंड बसला, शारीरिक, मानसिक, आर्थिक कोणत्याही प्रकारचा भुर्दंड मला बसला, तुम्ही म्हणताल काय त्याला हात दाबून द्यायला काय आपल्याला खर्च लागतंय काय, द्या दाबून, तर ती सेवा सुद्धा त्या कामाच्या बदल्यात घेतली जाणारी लाचच आहे. समजतं? लाचची डिफिनेशन बघा नीट आहे. पैसा, सेवा, अपेक्षा. अपेक्षा ही सुद्धा त्याच्यामध्ये येते. हे काय, घर आहे माझं, खूप उकडतंय की नाही हो, जरा AC बसलं तर बरं होईल, अपेक्षा झाली.
मग हा माणूस काय करतो, हा ठीक आहे साहेब एसी बसून देतो तेवढं माझं काम, ही अपेक्षा ठेवणं ही सुद्धा लाचेत येतं, डिफायनेशन येतं. आता नवीन अमेंडमेंट आलाय एक 7-8 वर्षापूर्वी, तर ती अमेंडमेंट काय, महिलांकडे शारीरिक मागणी करणं ही लाचत आलं बरं का. आता ह्याच्यासाठी खूप मोठा संघर्ष महिला वर्गाने केलाय. तर हे आतमध्ये आणण्यासाठी, हा कायद्यामध्ये अमेंडमेंट करण्यासाठी खूप मोठा संघर्ष झालाय, खूप मोठे त्याच्यात वादविवाद चर्चा झाले. जर समजा एखादा अधिकारी नालायक असतात, मंत्री अधिकारी ती प्रधान सचिव ती नालायक असतात, ती काही मागतात, तर तशा बऱ्याच घटना घडल्या. म्हणून ही मागणी सुद्धा लाचेत धरली गेली. म्हणजे जर समजा त्यांनी म्हटलं की आपण हा आज हॉटेलला लाचेत आला, क्लिअर कट अधिकारी धरले गेले त्याच्यात सुद्धा. आणि एखादं साहित्याची मागणी करणं, टेबल जरा जुना झालाय, जरा दिला तर बरं होईल, ही अशी मागणी करणं, बायकोला बोलवणं, होय आपल्याकडे एसी नाही आहे काय, कुकर नाही काय, बरं बरं कुकर आणून द्या तेवढा, हे असं मागणी करणं ही सुद्धा लाचेत आलं. म्हणजे कोणत्याही प्रकारचा एक्सटर्नल मागणी करणं, फिजिकली शारीरिक आर्थिक मानसिक शोषण करणं किंवा मागणी करणं, ह्या सगळ्या प्रकारची डेफिनेशन मध्ये, म्हणजे मी अतिशय साध्या भाषेत सांगतोय, असंच काय देत आहे असं नाहीये, शब्द थोडेफार मागे होतात, पण मी सगळ्याला समजून सांगण्यासाठी अतिशय लोकल भाषा सांगतोय. अशा कोणत्याही प्रकारची मागणी करणं हे लाचेत येतं. कामात मदत करण्यासाठी, काम लवकर करण्यासाठी, म्हणजे गुन्हा दाखल झालाय, पीआय कडे मला बोलवलं, पीआय म्हणला की मी ती गुन्ह्यात जरा तुम्हाला मदत करतो, मला एक 10-20 हजार रुपये आणून द्या, किंवा तो IOP किंवा कुठल्याही विषयात मदत करण्यासाठी किंवा काम लवकर करण्यासाठी. उदाहरणार्थ काय, आपल्याला एखादं सर्टिफिकेट काढायचं कुठलं तरी, तहसीलला गेलो आपण, क्रिमिनल सर्टिफिकेट काढायचंय, क्रिमिनल सर्टिफिकेट काय 3 दिवसात 4 दिवसात 5 दिवसात मिळतं, मला लगेच आजच्या आज काढून द्या, लवकर काम करायचंय, मग काहीतरी द्या. काम लवकर करण्यासाठी सुद्धा जर लाच मागितली, न होणारे काम करण्यासाठी, म्हणजे कामच होणार नाही, क्लिअर कट दिसतंय की मराठा कास्ट सर्टिफिकेटवर आहे, त्या तुमच्या त्या जातीच्या दाखल्यावर आहे बरोबर, किंवा तुमच्या बोनाफाईडवर आहे, आणि तुम्हाला ओबीसीचं कुणबीचं सर्टिफिकेट द्यायचंय, म्हणजे काम होणार नाहीये. तरी सुद्धा समोरचा व्यक्ती काय म्हणतो, नाही नाही मी करून घेतो, तुम्हाला काय करायचं मी करतो. न होणाऱ्या कामासाठी पैसे मागणे किंवा कुठल्याही प्रकारच्या वरच्या पद्धतीतल्या सेवा मागणं ही सुद्धा लाचेचा प्रकार झाला. कायदेशीर काम अधिकृत आणले पाहिजे, त्या 3 मुद्दे आहेत. एसीबीचा ट्रॅप करण्यासाठी जे 3 मुद्दे, पुन्हा एकदा सांगतो, कायदेशीर काम अधिकृतपणे आणलं पाहिजे, त्यांच्याकडे आपलं पेंडिंग असलं पाहिजे. कायदेशीर काम, तुम्ही बेकायदेशीर काम, तेवढं मला वाळू काढायला जरा मदत करा की, ती बेकायदेशीर आहे, त्याने मदत केली का नाही केली का, आपला गुन्हा आहे तो, कारण ती अनधिकृत आहे. तर कायदेशीर काम अधिकृतपणे आणलं पाहिजे, डिमांड झाली पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचे, आपली माणसं अडकतात कुठं, ट्रॅप लावला, अधिकाऱ्याला सांगितलं, मी ट्रॅप घेऊन सगळं घेऊन माणसं घेऊन गेलो तिथं, अधिकाऱ्याला म्हणलं साहेब ती माझं असं असं काम आहे, अधिकारी म्हणतो काय हरकत नाही ठीक आहे, मग आपणच म्हणतो, उत्साह असतो ना कामापेक्षा जास्त, हा साहेब किती 10,000 देऊ का 15,000 देऊ. लक्षात घ्या, मी मागणी त्यांना द्यायची नाही, ऑफर द्यायची नाही. लाच देणं जसा घेणं जसा गुन्हा आहे तसं देणं पण गुन्हा आहे. लक्षात येते का, मी लाच दिली तर मी सुद्धा गुन्हेगार आहे. त्याच्यामुळे लाचेची डिमांड सामनेवाल्याकडनं आली पाहिजे, मीच म्हणलं नाही पाहिजे साहेब घ्या पैसे घ्या पैसे, हे देऊ का, टीव्ही आणून देऊ का साहेब, तुम्हाला फ्रीज आणून देऊ का, तर लाच त्यांच्याकडून ऑफर झाली पाहिजे, एवढे पैसे द्या, एवढं ही सेवा द्यायची काय असेल ती डिमांड सामनेवाल्याकडून आली पाहिजे. आणि तिसरे, पैसे किंवा लाभ प्रत्यक्ष घेणं, डिमांड करणं वेगळी गोष्ट आहे, त्याच्यात गुन्हा दाखल होतो डिमांड झाली म्हणून. म्हणजे अधिकाऱ्यांनी मला म्हटलं की एक 10,000 रुपये द्या लागते त्याला, तर त्याच्यात काय झालं, डिमांड झाली, ट्रॅप परत जातो आणि पैसे घेऊन परत येतो. आणि तिसरा सेक्शन काय राहतो की त्यांनी प्रत्यक्ष पैसे घेणं, पैसे स्वीकारणं, लाभ स्वीकारणं, लाच स्वीकारणं, मग ते टीव्हीच्या असेल, एसीच्या असेल, शारीरिक मागणीच्या असेल किंवा जी काय असेल ती, या कुठल्याही प्रकारचं स्वीकारणं झालं की वेगळी कलम लागतात. सिरियस होतो तो मुद्दा, कारण मागणे डिमांड करणं वेगळं, डिमांड झाल्यावर सुद्धा गुन्हा दाखल होतो, पण स्वीकारल्यानंतर आणखीन सिरियस होतं. तर अशा पद्धतीनं प्रत्यक्ष अधिकारी मात्र म्हणजे मागत नाही, परंतु त्यांच्या हाताखालची लोक सांगतो तेच पुढे आहे, चालतो. या सर्वांना जर आपल्याला एसीबीचा जायचं असेल तर काहीच माहित नाही आपल्याला,
1064 टोल फ्री नंबर आहे. 1064 गुगलवर सर्च करायचं, मुंबईचा नंबर सुद्धा मिळेल. गुगलवर सर्च करा, मुंबईचा नंबर मिळेल. शक्यतो आपल्या जिल्ह्यात जर समजा वाटत असेल आपल्याला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक DYSP आणि 3 किंवा 2 किंवा 4 PI असतात जिल्ह्याला. म्हणजे सर्वसाधारण 4, 5, 6 माणसं तिथं असतात, अधिकारी लोक जे ट्रॅप करायला त्यांना अधिकार दिलेले आहेत. असे प्रत्येक जिल्ह्यात असतात. 1064 ला फोन केला की त्या जिल्ह्याला जोडून दिला जातो आणि त्या जिल्ह्याच्या PI कडनं किंवा DYSP कडनं आपल्याला फोन येतो लगेच. आता इथं आपण सोलापूर जिल्ह्यात बसलो, आपण म्हणलं की आमच्या लाचेचा मागणी झाली, 1064 ला फोन केला. 1064 वाले आपल्याला फक्त एवढंच विचारतात की तुम्ही कुठल्या जिल्ह्यात आहेत. आपण सोलापूर सांगितलं की सोलापूर जिल्ह्याच्या तिथं देतात आणि तिकडचं आपल्याला फोन येतो, कुंभार साहेब बोलतोय. कुंभार साहेब आता उदाहरण DYSP सोलापूरला कुंभार साहेब आहेत ACB ला, ते फोन करतात, ते आपल्याला विचारतात, हा काटकर का, हा बोला, ते असं तुमचे फोन आलतात, कुठं आहे, काय ट्रॅप आहे, ते सगळं विचारतात. अशा पद्धतीने 1064 ला फोन करणे किंवा डायरेक्ट मुख्यालयाला किंवा SP ऑफिसला फोन करणे. 5 जिल्ह्याचं म्हणजे विभाग स्तरावर पुण्याला एक SP ऑफिस आहे, मुंबईला SP ऑफिस आहे, मला वाटतं औरंगाबादला एक आहे, नागपूरला आहे, नाशिकला आहे. असे एक 6 ते 7, 8 ठिकाणी विभागीय स्तरावर एक SP ऑफिस आहे त्यांची. म्हणजे ACBचे SP म्हणतो मी, पोलिसांचे नाहीत, ACBचे SP आहेत. तर ते तिथं आहेत काम. आणि वेबसाईट ACBची सर्च करा, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सापडतील. अजून मुद्दे आहेत, सांगतो मी. आता ट्रॅप कसा करायचा, प्रत्यक्ष ट्रॅप कसा करायचा खूप गरजेचं आहे. एवढ्या सगळ्या लोकांमधून एक ट्रॅप झाला तर मी एवढं बडबड केलेली सक्सेस झाली. एवढं सोपं नाही ट्रॅप करायचं. सरकारी कार्यालयात अधिकारी लोकप्रतिनिधीकडे, अधिकृत कार्यालयात व्यक्तीकडे काम असले पाहिजे. मग मी सांगितलं आपलं काहीतरी काम नडलं पाहिजे. ते काम करण्यासाठी त्या व्यक्तीने किंवा त्या स्वतः किंवा खाजगी व्यक्तीनं किंवा खालच्या क्लर्कनं किंवा तिथल्या शिपाईनं किंवा आता नवीन एक प्रकार निघाला ती टेंडरवर शिपाई घेतात त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचे पैसे, सेवा, अपेक्षा, महिलांच्या शारीरिक मागणी इत्यादी साहित्य वगैरे मागणी त्यांच्याकडून आपल्याकडे आली पाहिजे. बरोबर आहे. हे आलं की त्या जिल्ह्याचा जो DYSP किंवा असतो त्याला फोन करायचा, गुगलवर सर्च करा. तुम्हाला त्यांच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही SP ला फोन करा, झोनच्या आपल्या आपल्या विभागाच्या, त्यांना फोन करा, आम्हाला दुसरीकडचा माणूस द्या म्हणा. ते दुसरीकडचा माणूस येतात. एकमेव हे खातं असं आहे की ज्या खात्याला हद्द ही पूर्ण महाराष्ट्र आहे. कोणत्याही जिल्ह्यातला ACBचा कोणत्याही जिल्ह्यात ट्रॅप करू शकतो. कोणत्याही जिल्ह्याचा ACBचा अधिकारी कोणत्याही जिल्ह्यात महाराष्ट्रात ट्रॅप करू शकतो. पण 10, 5 आणि 20 रुपयासाठी कोणी येत नाही. तर ट्रॅप पण त्यांना पण वाटलं पाहिजे की हा झालाय ट्रॅप काहीतरी. 10-20 रुपयासाठी आपण पण सांगायचं नाही, एवढा लांब प्रवास करून द्यायचा नाही. शेवटी त्यांचा काय खर्च होत नाही, आपला पेट्रोलचा खर्च जातो, त्या माणसाचा शासकीय खर्च म्हणजे आपलाच खर्च असतो. त्याच्यामुळं म्हणजे आपल्याला काही द्यावं लागत नाही, पण शेवटी त्यांची पगार इथलं गेला, ऑइलचा टॅक्सचा, पेट्रोलचा गेला, म्हणजे शेवटी माझ्या टॅक्स मधून पैसे गेले ते. त्यामुळे ती एक काळजी घ्यायची की शक्यतो मोठा ट्रॅप बाहेर न करायचा. त्या जिल्ह्याला हे सगळे असतं. ऑनलाईन वेबवर सगळे फोन नंबर आहेत आणि फोन नंबर 24 तास 365 दिवस हा फोन चालू असतो. आता एक आपल्याला कन्सेप्ट अशी आहे, 6 वाजले की मग आता ती ACBची माणसं कशी येतील, नाही, रात्री 2 ला पण ट्रॅप करायला त्यांना अधिकार आहे. पुन्हा एकदा सांगतो, जबाबदारीने बोलतोय, रात्री 1:30 ला 2 ला अधिकारी कधी पैसे घेणार आहे ती काही वेळ ठरवू नये. शासकीय कार्यालयात फक्त शासकीय वेळेत आम्ही लाच घेणार असं कुठं आहे का? असं करणार का कुठला तरी अधिकारी? कधी घेणार ती? त्यामुळे ह्या डिपार्टमेंटला 24/365 असं वर्किंग आवर आहे यांचं. 24/365 वर्किंग आवर यांचं आहे. त्यामुळे आपण असं म्हणायचं नाही तर मला रात्रीच्याला 7 ला बोलवले मग आता 7 ला कार्यालयात चालू असतील का? नाही, त्यांना 24 तास 365 दिवस वर्किंग आहे त्याचं. त्यांच्याकडे ऑफिसर आहे नाही तर त्यांचा प्रश्न आहे, आपला प्रश्न आहे. ते सुट्टीला गेले, रजेला गेले, आपला तो पार्ट नाही, ते त्यांनी बघायचं. नंतर प्रत्येक जिल्ह्याला एक ऑफिस असतं, ते मग आपण सांगितलं. या ऑफिसला हद्द नसते, ते पण सांगितलं. ट्रॅपसाठी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना हद्द असते. त्या DYSP PI ला फोन करायचा, आपल्याला पैसे माहिती. सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे एक चूक होती, फोन उचलतो, सांगतो हा मी अमुक अमुक काटकर सर असं असं हे सगळं माझी कुंडली त्याला सांगून टाकतो. तुम्हाला विचारलंय कोणी? त्यांना आपलं नाव सुद्धा विचारायचा अधिकार नाही. कुठं ट्रॅप करायचंय, कुठल्या ऑफिसला ट्रॅप करायचंय ते सुद्धा त्यांना विचारायचा अधिकार नाही. कळलं? हा माझा फोन नंबर, मला एका ऑफिसमध्ये पैसे मागितलेत, लाच मागितली, मला त्यांना तुम्हाला धरून द्यायचंय, बस. ह्याच्यापेक्षा त्यांचा कोणताही रोल नसतो. त्यांनी जर नाव मागितलं, काय तुमचं नाव आहे? साहेब मी गोपनीय नाव ठेवू इच्छितो, मला नाव विचारू नका. काहीही त्यांना जबरदस्ती करता येत नाही, नाव विचारायता येत नाही. आणि मी शानपणा करायचं नाही, सांगायचं नाही. काय करायचं नाव सांगायची? समजा तिथं पाहुणा असला लगेच सांगणार ती तुझ्या इथे ट्रॅप व्हायला लागलाय. आपल्याला तेवढी पण शंका ठेवायची नाहीये. लक्षात येते का? तर अशा पद्धतीने नाव विचारण्याचा अधिकार नाही.
आपल्या समोरच्याचं किंवा विभाग किंवा ठिकाण ते सुद्धा त्यांना विचारायचा अधिकार नाही. समजा मी म्हणलं ती पंचायत समिती माड्यात आहे ना, तिथं मला ट्रॅप करायचं आहे, ही त्यांना विचारायचं ना आपण सांगायचं काय गरज नाही. ती त्यांचं पंचायत समितीत कोण असेल तर फोन करून सांगणार ती ट्रॅप करायचं, मला जरा सावध राहा. परत आपल्या मनात शंका, अरे ते त्यांचे पाहुणे आहेत, त्यांनी बहुतेक त्याच्यामुळे ट्रॅप फेल केला काय, हे होऊच द्यायचं नाही. अतिशय गोपनीय. मी मगाच सांगितलं, घरच्या बायकोला सुद्धा सांगायचं नाही काय चाललंय, त्यानं तसंच केलं. अजिबात कुणाला कळू दिला. जवळजवळ 16-17 दिवस ट्रॅप चालू होता तो, पण कळू दिलं नाही. तर अशा पद्धतीनं कुठलाही विषय आपल्याला त्यांना विचारता येत नाही, आपण स्वतःहून सांगायचं नाही. त्यांना फक्त सांगायचं मी या ठिकाणी भेटू इच्छितो तुम्हाला, मी सगळं असं असं झालेलं तुम्हाला सांगतो. शक्यतो ऑडिओ व्हिडिओ काय असेल तर ते पण त्यांना दाखवा. त्यावेळेस ज्यावेळेस आल्यानंतर अगोदर व्हॉट्सअपला पाठवू काय, कोणी विचारलंय तुम्हाला, कोणी सांगायला लागले काय शांतपणा करायला, अजिबात करायला नाही. का हे मी जे जाणतो ना ते आत्ता लक्षात येत नाही. का ज्यावेळेस ट्रॅप फेल जातो त्यावेळेस आपल्या भरपूर शंका येतात. मग अगोदर का कशाला तुम्ही गप्प बसताय, अगोदरच व्यवस्थित राहा. लक्षात आलं. पुढचं तक्रार द्यायची त्यांच्याकडं, ते त्यांना अधिकृतरित्या सांगितलं की असं असं झालं म्हणून तक्रार लिखित स्वरूपात ते घेतात, आपण त्याच्यावर सही करायची. सही करताना लक्षात ठेवा, कुठेही हेच नाही, कुठेही आरटीआय कार्यकर्त्याला सवय पाहिजे, सामाजिक आरटीआय कार्यकर्त्याला सवय पाहिजे, कुठल्याही कागदावर सही करताना डेट आणि 24 तासाचा टाइम मधला टाइम लिहायचा. 24 तासाच्या टाइम मधलाच टाइम लिहायचा. पोलीस स्टेशनचा कसा असतो, लगेच ते सही करतात, खाली पद हुद्दा लिहितात आणि 24 तासामध्ये, आता इथे 6 वाजले 18:30 तशी आपल्याला सवय. कुठल्याही कागदावर पोस्ट म्हणाला कागद दिला, सही करताना पोच देताना सही, नाव, टाइम, डेट एवढ्या 4 गोष्टी आल्याच पाहिजेत प्रत्येक ह्याच्यात. तसं तिथं सुद्धा ज्यावेळेस आपली तक्रार दिली त्यावेळेस सही, तारीख, नाव, वेळ सगळं लिहायचं. ते खात्री करतात. इथं डिपार्टमेंटचं कोण नाही ना आता, म्हणजे खात्यातलं कोण नाही ना, राहू चालू. आता ट्रॅप हे शक्यतो बाहेर सांगू नका, अधिकाऱ्यांना तर बिलकुल सांगू नका. का तर आपलं काय होईल, हे गोपनीय गोष्टी आहेत, तर त्या शक्यतो सांगू नयेत असं माझं मत आहे. बरोबर आहे. कॅमेरा पण थोडा वेळ बंद करा. ते धरलं जातं. पैसे कोणाचे, म्हणजे आता बराचसा असा इश्यू होतो, हा एक महत्वाचा इश्यू आहे एसीबीच्या ट्रॅप मध्ये. साहेब त्याला 50,000 रुपये मागितले, आता माझ्याकडे 50,000 नाहीत की काय करू. बरोबर होऊ शकतं ना, काय प्रत्येकाकडे काय पैसे लगे हातात असतील असं काय नसतं. तर पैशाची तजबीज करण्याचा राईट, अधिकार कायदेशीररित्या एसीबीला आहे. कोणत्याही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या किंवा मदर बँकेमध्ये ते जाऊन कधीही एका पत्रावर त्यांना अधिकार आहे किती पाहिजेत तेवढे पैसे काढायचं. अधिकृत शासनाचेच आहेत ते पैसे, त्यामुळे ते उचलतात पैसे आणि शासनाला माघारी देतात. त्यांना राईट आहे तो, त्यामुळे ते ट्रेझरीमधनं ते पैसे काढू शकतात. त्यामुळे पैसे नाही आहेत म्हणून ट्रॅप स्टोर एवढा मोठा असं नसतंय. ते पैसे किती डिमांड करा, 3-3, 4-4, 5-5 कोटी रुपये डिमांड सुद्धा ते पूर्ण करतात आणि ते करतात. त्यांना अनुभव असतो त्यांना. दुसरी गोष्ट, समजा 5,000 मागितले, 2,000 मागितले, 10,000 तेवढं आपण ऍडजस्टमेंट करू शकतो. काय तर 500 कधी कधी मागतात, आम्ही तर 15 रुपयासाठी सुद्धा ट्रॅप केला, ते तेवढं पण चालतं. म्हणजे 10 रुपयाचा 7-12 उतारा आहे ना, 25 मागितले, केला ट्रॅप, 15 रुपये ट्रॅप अडकला. पण मग ते पैसे मला माघारी मिळतात का, आता त्याला पैसे गेले, ते जप्त केले जातात पैसे, त्यामुळे मग ती माझे पैसे बुडले का, असं नाही. नीट क्लिअर करा कन्सेप्ट. आपण जे ट्रॅपमध्ये पैसे दिले, 5,000 रुपये समजा अधिकाऱ्याने मागितले आपल्याला, आपण ते अधिकाऱ्यांना दिले, त्याप्रमाणे ते ट्रॅपमध्ये दिले आणि ट्रॅपमध्ये ते अडकला अधिकारी, ते पैसे जप्त होतात. साहजिकच आहे. आता ती पुढचं इन्व्हेस्टिगेशनला वगैरे सगळं त्याच्या हाताचे ठसे, बोटाचे ठसे वगैरे सगळं, ज्यावेळेस या अधिकाऱ्याकडे ते पैसे जातात त्यावेळेस ते पैसे घेऊन जो एसीबी माणूस असतो तो पैसे जप्त करून ती कोर्टात वगैरे सादर करतो. हे पैसे, हे नोटा नंबर वगैरे सगळं ते चाललं असतं. मग ते पैसे मला कधी मिळणार, का बुडले पैसे, तर असं नाहीये. पहिली प्रक्रिया अशी होती, पहिल्यांदा प्रक्रिया अशी होती, ते पैसे तुम्हाला 15 दिवसानं, महिन्यानं, 2 महिन्यानं जिथं तुम्ही तक्रार दिली त्या ऑफिसला जायचं आणि तुम्ही ते पैसे घ्यायचे आणि सही करायची की मला पैसे मिळले 5,000, 10,000 जी काय असेल ती. त्याच्यात हे पण आगाऊपणा करायला लागले आणि तुझे पूर्ण 10,000 रुपये आलेत, मग मला काय देतो नाही. कोण, एसीबी वाले पण, म्हणजे किती नालायक पण आहे. मग परत त्याच्यात अमेंडमेंट झाले, ह्या 2-4 वर्षात अमेंडमेंट झाले, म्हणजे काय तक्रार गेली असेल शासनाकडे, होऊ शकतं ना काय. मग ह्याच्यात 2-4 वर्षात अमेंडमेंट झाले की तुम्हाला पैसे हे ते अधिकारी किंवा कुठलाही व्यक्ती देणार नाही. डायरेक्ट एसीबी मुंबई टू डायरेक्ट तुमचं खातं, तुमचं ते सगळं ट्रॅप झाल्यानंतर तुम्हाला एक दिवशी बोलवतात, ते तुमचं आधार कार्ड, बँकेचं अकाउंट अधिकृत जे काय असेल ती प्रक्रिया पूर्ण करायची, तुमच्या खात्यामध्ये 1 महिन्याच्या आसपास पैसे येऊन जातात. ते त्यामुळे ते पैसे बुडत नाहीत. आता ती महिन्याभर तेवढं आता ते चालणार, ती आता प्रक्रिया आहे, तेवढी प्रक्रियाला लागणार. कितीही पैसे असले तरी शासन तुम्हाला ते सगळे पैसे परत देतं.
आणि ती जबाबदारी त्यांची आहे आणि रेकॉर्ड झालेलं असतं, त्यांना बुडवता येत नाहीत ते पैसे. तुमचा अधिकृतरित्या ऑनलाईन पेमेंट तुमच्या अकाउंटवर येतं, त्यामुळे त्याचा काही अडचण नाही. अशा पद्धतीने ते पैसे सुद्धा तुम्हाला परत येतात. त्यामुळे पैसे आपले बुडतील इथे असं डोक्यात काय घेऊ नका. त्यामुळे ते पैसे देतात, मिळतात आपले. ट्रॅप झाल्यावर त्याच्या संपत्तीची स्थावर चल अचल सोनं नाणं चांदी प्रॉपर्टी फ्लॅट प्लॉट ह्याची सगळ्याची चौकशी आपण स्वतः तक्रार द्यायची. ह्याची सगळी गृहधर्ती ह्याची सगळे स्थावर मालमत्तेची चल अचल संपत्तीची चौकशी करा म्हणून आपण लगेच तक्रार द्यायची. त्या क्षणाला ही माझी तक्रार अर्ज रेडकर म्हणायचं त्याच्या घरी लगेच त्या अधिकाऱ्यांना लगेच आणि त्या पोच घ्यायची त्याची लगेच एसीबीला द्यायचं आणि ती पोच घ्यायची. म्हणजे उद्याच्याला समजा ह्यांनी आगाऊपणा केला तरी सुद्धा आपल्याकडं पुरावा राहतो. बरं पुढं काय होतं, आता आपण जर समजा लोकलचा आहेत, आपण पोलिसाचा ट्रॅप केला, आपल्याला एक शंका असते की आपल्याला दात धरण उद्याच्याला आपल्याला त्रास होईल. तहसीलदारचा ट्रॅप केला की आपल्याला त्रास होईल, कुठल्या आमदाराचा कुठल्या नगरसेवकाचा काय ट्रॅप केला ते आपल्याला त्रास होईल, असं एक शंका असते आपल्याला. साहजिक आहे. आपल्याला जर समजा त्याच्यानंतर त्रास झाला कुठल्याही प्रकारचा तर त्या त्रास झाल्याबद्दल अशा पद्धतीने मला हस्ते परस्ते त्रास होतोय म्हणून एक एसीबीला पत्र दिलं, एसीबी ती लगेच त्याच्या हेडला पत्र देतं तुमच्या माणसाकडनं आम्हाला मदत करणाऱ्या एसीबीचा ट्रॅप केलेल्या माणसाला त्रास व्हायला त्याची एन्क्वायरी चालू करा. एवढं झाल्यानंतर कुठल्याही माणूस डिरिंग करायच्या भानगडीत पडणार त्रास देण्याच्या. त्यामुळं तेही गव्हर्नमेंटच्या सेफ्टी साईड आपल्याला असतील. पण हे सगळं करताना आपण सर्वोच्च नैतिकता काही जरी झालं सामाजिक कार्यकर्त्यांना सर्वोच्च नैतिकता ठेवायचीच आहे. स्वच्छटी संयम खूप महत्वाचा आहे. संयम 16 दिवस ट्रॅप चालला, मी म्हणलं समोर माणूस आहे. संयम किती दिवस लागेल सांगता येत नाही, त्यामुळे संयम खूप मोठा लागतो आणि तो ठेवायचा. आणि पृथ्वी गोल आहे एवढं लक्षात ठेवायचं. पृथ्वी गोल आहे, बुमरँग होऊ शकतं, खोटं काय केलं तर आपल्यालाही कार्यक्रम लागू शकतो एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे करताना 100% जे सत्य असेल खरं असेल तेवढंच करायचं, भानगडीत पडायचं. रिव्हर्स ट्रॅप मी खूप वर्ष झालं प्रयत्न करतोय रिव्हर्स ट्रॅप करायचा. रिव्हर्स ट्रॅप जर आपला सक्सेस झाला, बघा आणखीन एक विषय, रिव्हर्स ट्रॅप जर आपला सक्सेस झाला म्हणजे काय रिव्हर्स ट्रॅप प्रकार, अधिकाऱ्यांनी मला पैसे मागितले कामासाठी, हा झाला प्लेन ट्रॅप रेग्युलर ट्रॅप. आता माझी कन्सेप्ट काय आहे, हे करायचंय आपल्याला आज ना उद्या मी करून घेणार. माझी कन्सेप्ट अशी आहे, मी तक्रारी अर्ज ही पी आहे, मी तक्रारी अर्ज एखादं आरटीआय किंवा एखादा अर्ज फिरजा ह्यांच्याकडे दिला, त्याच्यामध्ये ह्यांची किंवा हे स्वतः अडचणी देणार आहेत. मग हे काय करतात, आपल्याला मॅनेज करायचा प्रयत्न करतात, काहीतरी पैसे दे काहीतरी दे लाद दे दी काय ते जाऊ दे रपादपा कर. आरटीआय खंडणीवाले सगळे आरटीआय खंडणीखोर आहेत ना, आरटीआय कार्यकर्ते खंडणीखोर. ही यांची जी लोकांना ही देण्याची भूमिका झाली, मानसिकता तयार केली ह्यांनी, त्याचा हात तोड असू शकतो म्हणतोय मी. मग मला जर यांनी मॅनेज करायला लागले, तो लोकसेवक आहे, त्याचं काम आहे त्या तक्रारी अर्जावर कार्यवाही करायचं, तो मला मॅनेज करतो, हे काय त्याचं शासकीय काम नाहीये. मला काही लाभ देणं काही पैसे देणं हे काय त्याचं शासकीय काम नाहीये. म्हणून हा रिव्हर्स ट्रॅप धरण्यात यावा आणि तो मला पैसे देतोय, मागत नाही देतोय. सरकारी काम न करता सरकारी काम टाळण्यासाठी माझं काम त्याकडे आणलंय, माझी तक्रार त्याकडे आहे, त्यानं त्याच्यावर डिसिजन घ्यायचा आहे. पण तो मला पैसे देतोय काही लाभ देतोय आणि तो अर्ज रफादफा करायचा प्रयत्न करतोय. म्हणून मी एसीबी कडे जाता येईल का, आणि जर जाता आलं तर याला रिव्हर्स ट्रॅप मध्ये घेता येईल का. बघा आपल्याकडे जर कोण कायद्याचे तज्ञ असतील, काही नॉलेज असेल, अभ्यासू व्यक्तिमत्व असतील, त्यांना विचारा, आपलंही मार्गदर्शन बघा. असं जर रिव्हर्स ट्रॅप झाला, आरटीआय कार्यकर्त्याला मॅनेजच करून दाखवायचं. मग बघा खूप मोठी कन्सेप्ट आहे. आरटीआय कार्यकर्त्याने अर्ज टाकला म्हणून जर समजा त्याने मॅनेजमेंट केला, त्याला रेड हँड धरून द्यायचा, मला पैसे द्यायला लागला. कसा खंडणीखोर आरटीआय कार्यकर्ता होतोय बघूच. मग आणि जे बोगस असेल ते ऑटोमॅटिक बाहेर पडतील, लक्षात येते. त्यामुळे रिव्हर्स ट्रॅपचा एक प्रयत्न करा, सक्सेस जर झाला. आम्ही खूप मोठा दिवाण साहेब इथे होते पुण्याला, त्यावेळेस खूप मोठा ट्राय केला, सगळं पुढे पाठवलं होतं. नेमकं तिथले डीजे होते ते त्या ब्राझीलला कसल्या शिक्षणाला गेले त्या ट्रेनिंगला आणि ते पडलं तेवढ्यात. तोपर्यंत दिवाण साहेब गेले, बदली झाली, परत ते पेंडिंग पडलं. म्हणजे 4-5 वर्षाचा विषय लिहिला आमचं नाही. तर जर समजा आपल्याला करता आलं रिव्हर्स ट्रॅप, नाही ते चालू आहे, प्रक्रिया चालू आहे अजून त्यांची. हे असलं कोणी करत नाही ना, नाही करत नाही ना असलं कोण, का होत नाही, व्हायला पाहिजे.
मध्ये ठाण्याला एक गुन्हा दाखल झाला, माहिती दिली नाही, आदेश असून सुद्धा आरटीआय मध्ये झाला बा ते गुन्हा दाखल, कुणीच केला नव्हता नाही. तसा हा जर रिव्हर्स ट्रॅप झाला आणि तो जर सक्सेस झाला तर सगळ्या महाराष्ट्रात आपण फिरवू ना परत. हे असं करता येतंय म्हणून करता येतंय, फक्त ती कसं आहे ह्यांच्या अधिकारी अडकतील ह्यांना माहित आहे म्हणून हे ट्राय करत नाहीत. आपल्याला अजून एक करता येईल, हायकोर्टात जाऊन एक प्रयत्न करता येईल. आम्हाला रिव्हर्स ट्रॅप करू देत नाही, आम्ही सांगितलं तक्रार दिली पण हे रिव्हर्स ट्रॅप घेत नाहीत. हायकोर्टाने जर म्हणले तर त्यांची तक्रारीप्रमाणे रिव्हर्स ट्रॅप करा, सगळीकडे चालू झाला बघा रिव्हर्स ट्रॅप, खूप मोठा सक्सेस होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी सर की काही आम्ही धंदेवाल्यांकडून पोलीस हप्ते घेतात, इतर माध्यमातून देतात, त्यांची कशी तक्रार द्यायची सांगतो. हा जो मधला इसम आहे तो खाजगी इसम मानला जातो एसीबीच्या ट्रॅपमध्ये. तर काय करायचं, हा इसम माझ्याकडे आला, समजा वाळू माफी आहे, कोणतरी वाळू काढतोय, त्याला 10,000 रुपये महिन्याला काय समजा ठरलंय त्यांचं, साहेबाला त्याला 10,000 रुपये द्यावे लागतात. हा इसम नेमतात ते आणि हा इसम येतो खाजगी इसमकडनं, हा वाळूवाल्याकडनं 10,000 रुपये घेऊन तिकडे जातो. आता प्रॉब्लेम कुठे येतोय, हा इसम काय सरकारी नाही, किंवा एखादा गुन्हा दाखल झालाय, हा इसम येतो खाजगी, पानपट्टीवाला, चहावाला, साहेबाला द्यायचे 10,000 रुपये द्या, हा खाजगी इसम तर काय सरकारी माणूस नाही, कर्मचारी नाही, अधिकारी नाही, काय नाही, धरायचं याला कसं, याला तिथपर्यंत न्यायचं किंवा आपण तिथपर्यंत जायचं. साहेब तुमचा चहावाला आलता आणि त्यांनी 10,000 रुपये द्या म्हणून सांगितलं अशा कामासाठी, त्यानं फक्त एवढं जरी म्हटला, अधिकारी कर्मचारी एवढं जरी म्हटला की ठीक आहे पूर्ण करून घ्या, ती ठीक आहे 10 नाही 7 द्या, त्यानं नाही घेतलं तरी सुद्धा त्यानं म्हटला की ह्याच्याकडे द्या, ह्याच्याकडे पूर्तता करा, 10 नाही 7 द्या, रक्कमची देवाणघेवाण केली किंवा ती बरोबर आहे, द्या त्याला तेवढं द्यावंच लागतंय असं जरी म्हटला तरी खाजगी इसमनं घेतलं म्हणून आणि त्यानं संमती त्याच्यासाठी घेण्यासाठी दिली म्हणून तो, असे दोघे आतमध्ये येतात. खाजगी इसम आहे म्हणून ट्रॅप करता येत नाही असं नाही. पुढचा मुद्दा, बऱ्याच वेळा असं होतं ट्रॅप करतो आपण आणि सक्सेस होत नाही. आता आमचे एवढे ट्रॅप झालेत, एवढे जणांना सांगितले, 300-400 महाराष्ट्रात ट्रॅप केलेत ह्या 2-4-5 वर्षामध्ये. मी तुम्हाला सांगू का, तुम्ही माना न माना मला काय माहित नाही, तर जर दिवस भरलेले असतील, ती किती शहाणा असू द्या, कितीही अलर्ट राहू द्या, तो अडकणारच. हे आतापर्यंत इतिहास आहे, किती भारी भारीतला असू द्या, त्याला अडकायचं म्हणल्यावर ते अडकणारच आहे. तसं ती नाही का 100 अपराध झाले गेले की मरतो, तसा प्रकार आहे. त्याचा जर झालेला भरलेला असेल 100% तो अडकणार. तुम्ही कितीही वाचवायचा प्रयत्न करा, ती अडकणार, म्हणजे 100% अडकणार. अजून एक आहे निकाल, एखादा निकाल असतो, कॉस्ट ज्युडिशियलचा निकाल असतो, त्याला तहसीलदार किंवा प्रांत किंवा आपले जे निकाल देतात 56चा 55चा रस्त्याचा भरपूर निकाल आहेत, वाटी आहे ते निकाल असतात, सेक्शन 5 वगैरे भरपूर आहेत, 147, 247, 258 भरपूर निकालात आहेत. हे कॉस्ट ज्युडिशियल किंवा इतर ठिकाणाचे निकाल सुद्धा, आरटीआयचे अपेलाचे निकाल, कॉस्ट ज्युडिशियल निकाल देण्यासाठी जर पैसे घेऊन देतात असं जर आपल्याला वाटलं, त्याचे जर पुरावे आपल्याकडे असतील, केस माझ्या बाजूने स्ट्रॉंग आहे पण त्याने पैसे दिले म्हणून त्याच्या बाजूने निकाल दिला, याचे पुरावे जर असतील, वेग म्हणून चालत नाही, त्याचे काही ना काही पुरावे आपल्याकडे असतील तर ते सुद्धा आपल्याला एसीबी मध्ये तक्रार देता येते. ट्रॅप नाही होत पण त्याची इन्क्वायरी काय म्हणता, नाही तेच सांगतो, बरोबर आहे. तर ही जी पुढचा विषय आहे ती अपसंपादकाच्या दिशेने जातो. आता अपसंपदा म्हणजे काय, हे वेगवेगळे आहेत, सगळे एसीबीचेच पार्ट आहेत. अपसंपदा म्हणजे काय, याच्यात लोकप्रतिनिधी खूप फास्ट अडकतात आणि लोकसेवक म्हणजे ही आपले अधिकारी लोक. लोकप्रतिनिधी ज्यावेळेस हे 2004 ला ह्याने आमदारकीचा फॉर्म भरला त्यावेळेस त्याने ऍफिडेव्हिट दिलेलं होतं, त्याच्यामध्ये त्याला 2 एकर शेती होती, 10,000 रुपये रोख होते आणि 2 मणिमंगळसूत्र बायकोच्या गळ्यात होतं आणि एक सोन्याची पाटली होती ऍफिडेव्हिट मध्ये. ते ऍफिडेव्हिट काढायचं. आता याचे ऍफिडेव्हिट 2019 ला 24 ला दिले, त्याच्यामध्ये 1,000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी दाखवली. 15-20 वर्षामध्ये 1,000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी, काय गांजाची शेती केली का, काय केलं नेमकं, बरोबर आहे ना, काय बिझनेस केला इतर दाखवावं लागेल. तर ही झाली अपसंपदा. अपसंपदेत कोण कोण येतं, लोकसेवक लोकप्रतिनिधी असताना, लोकसेवक किंवा लोकप्रतिनिधी असताना, वर्किंग मध्ये असताना, नीट लक्षात घ्या, सुटाला समोरच्याला चान्स कुठे आहे ते सांगतो तुम्हाला. 2004 ते 2009 हे आमदार आहेत, 2009 ते 2014 आमदार गेले पडले, 2014 ते 2019 तेव्हाही पडले, 2019 पासून 2024 पर्यंत पुन्हा आमदार आहेत.
तर आपल्याला ट्रॅपमध्ये ज्ञात स्त्रोतापेक्षा जास्त प्रॉपर्टी हे 2004 ते 2009 आणि 2019 ते 2024 एवढीच धरता येते. ते धरतात. आपण म्हणतो ना त्याने एवढं कमवलंय, तसं नाहीये. ते ज्यावेळेस पदावर होते त्यावेळेस त्यांनी जर अनऑफिशियली काही प्रॉपर्टी कमवलेली असत ज्ञात स्त्रोतापेक्षा जास्त, तर तीच धरली जाते. इतर टायमाला त्यांच्याकडे हिशोब जर नसेल तर ते इन्कम टॅक्स कडे जातं, एसीबी कडे जात नाही. नीट लक्षात घ्यायचे 2 फरक आहेत. लोकप्रतिनिधीचं बोलतोय बरं का फक्त. लोकप्रतिनिधी ज्या टायमात आहे त्या टायमात जर त्याची प्रॉपर्टी मल्टिप्लिकेशन वाढली, मल्टिपाय, तर तो एसीबीत जातो. इतर टायमात वाढली तर इन्कम टॅक्स कडे जातो, एसीबीत जात नाही. इन्कम टॅक्सला काय म्हणतात? पेन जे आहे कागदपत्रावर इन्कम टॅक्स कडे जायचं. ज्ञात स्त्रोतापेक्षा जी प्रॉपर्टी जास्त आहे इन्कम टॅक्सची रेट करा. ज्ञात म्हणजे माहितीच्या स्त्रोतापेक्षा जी तुम्हाला इन्फॉर्म आहे सरकारला, शेती, नोकरी, काय अजून 4 व्यवसाय, ज्ञात स्त्रोतापेक्षा जास्त इन्कम ह्या माणसानं कमवलेला आहे, याच्या चौकशी करा. ही साधी सिंपल इन्कम टॅक्स कडे जाते. लोकप्रतिनिधीची बरं का, लोकप्रतिनिधीची हा माणूस पदावर नसतानाची आणि पदावर असताना एसीबीत येते. डिफिनेशन नीट घ्या. लोकसेवक मात्र जोपर्यंत पूर्ण वेळ कामावर आहे, जॉईनिंग झाल्यापासून 58 वर्षापर्यंत, ह्याची कुठेही प्रॉपर्टी त्याची कशी वाढली तरी स्वतः एसीबी मध्ये जाणार. त्याची प्रॉपर्टी ज्ञात स्त्रोतापेक्षा पगार आणि त्याचं बाकीचे जे काय असेल इतर उत्पन्न, मानधन वगैरे याच्याशिवाय शेती वगैरे असं 7-12 उतारे काढायचे, त्याचे प्रॉपर्टीचे सगळे चल अचल संपत्तीची माहिती काढायची. आता नवीन एक प्रयोग सांगतो, म्हणजे तुम्हाला माहिती काढण्याचा एक प्रकार. 7-12चे उतारे, सिटी सरीचे उतारे आपल्याला काढता येतात, त्यात काय फार अवघड नाही. कुठल्या गावात आहे म्हणले ती नाव टाकलं काढते. या व्यक्तीची पत्नी, भाऊ, मेहुणा, मिवणी, सासरवाडी, या व्यक्तीचे ब्लड रिलेशन मधले डायरेक्ट रिलेशन, याच्या अगोदरचे रिलेशन, हे सगळे त्याचे रिलेटिव्ह झाले. या रिलेटिव्हची कैक पटीने संपत्ती वाढली तरी सुद्धा ह्याच्यावर येतं. ते अधिकाऱ्यांचं सांगतोय तरी सुद्धा याच्यावर येतं. कारण तो म्हशीचं शेण काढतोय, गाय गुराला चारा टाकतोय, शेरडा पाळतोय, मग त्याच्याकडे 10 कोटीचा फ्लॅट आला कसा? म्हणजे याची संपत्ती आहे असं गृहीत धरून ती बेनामी संपत्ती म्हणून जप्त होती. बरोबर आहे. अजून एक दुसरं, आपल्याला सोनं नाणं घरात बायांकडे किती आपल्याला काय माहित असं करणार, त्या विचाराची बायको काय घालती, लेकर घालते, आपल्याला काय करणार माहित असं. बरोबर आहे. पण महिला मंडळीला खूप हौस असते. सणासुदात बरोबर बाहेर येतात, फोटो सेशन होते फुल घालून. त्यावेळी कुठे फोटो सापडला, त्यांच्या फेसबुकला वगैरे फोटो सापडतो, तो फोटो सुद्धा पुरावा धरला जातो. तो फोटो द्यायचा एसीबीला, तो फोटो ग्राह्य धरला जातो ह्यांच्याकडे, की त्यांना प्रश्न विचारायला हे गरजेचे राहतात. त्यामुळे ते सुद्धा प्रॉपर्टी तुमच्या इन्कम स्त्रोत मध्ये दाखवली जाते. त्यामुळे हा सुद्धा महत्वाचा पार्ट आहे. चल अचल, चल म्हणजे जी स्थावर संपत्ती येते आणि अचल म्हणजे जे फिरती संपत्ती, सोनं नाणं चांदी प्लॅटिनम, हे सगळे, कारचा नंबर टाका, झपाझपा लगेच सगळं मटेरियल येते. आम्ही असंच एक तक्रार दिली होती. ती तक्रार ची गाडी, त्या तक्रारीमध्ये गाडी नंबर पण होता, हा माणूस हा गाडी वापरतोय. त्या गाडीचं ज्यावेळेस एसीबीने सगळं डिटेल काढलाय आरटीओ वगैरे त्याकडनं, तर त्यावेळेस लक्षात आलं की ती या व्यक्तीच्या सासूची गाडी आहे. मग ही बिंदास म्हणला माझी नाही, ती सासूची गाडी. सासू काय करते, मग शेवटी एसीबी जेव्हा घुसायला लागते तेव्हा भरपूर घुसते. सासू काय करते, तर सासू दारू गाळायचा धंदा करते. दारू गाळायच्या धंद्यावर एवढं होत नाही. मग त्या सासूला घेतलं, त्यावेळेस तिनं म्हणली माझं नाही, हेच आहे, माझ्या नावावर घेतली. आली यांच्याकडं, बेनामीमध्ये आली. अशा पद्धतीनं त्याच्यात सुद्धा आपल्याला थोडस करावं लागतं. अधिकाऱ्याने किंवा मार्केट व्हॅल्युएशन काही पटीने असते, शासकीय व्हॅल्युएशन कमी असते. तर त्याच्या संदर्भात जर आपण तक्रार दिली तर किंवा तुम्ही 2 लाखाला खरेदी केली तर ते ऍक्च्युअली 25 लाख सांगतो. हे असे केसेस झालेले आहेत. मार्केट व्हॅल्युएशन आणि स्टॅम्प ड्युटी व्हॅल्युएशन, ज्याची आपण खरेदी करतो ती स्टॅम्प ड्युटी व्हॅल्युएशन, आणि मार्केट व्हॅल्युएशन म्हणजे तिथं प्रॉपर्टी ऍक्च्युअली 10 लाखाला असते आणि स्टॅम्प ड्युटी 1 लाखाला असते. आता आमच्या इथं आजच स्टॅम्प ड्युटी व्हॅल्युएशन 9,95,000 झाली. ऍक्च्युअली ती व्यवहार 83 लाखाला ठरलाय. बरोबर, मी 10 लाख व्हॅल्युएशन झाली आणि व्यवहार ठरला 8.5 पटीनं. बरोबर आहे. त्याच्यामुळे तो धरताना स्टॅम्पच धरणार, एवढेच प्रॉपर्टी असं धरणार. त्यात ज्यावेळेस एसीबी ओपन चौकशी चालू करतं त्यावेळेस त्या स्पॉटला मार्केट रेट काय आहे तो सुद्धा धरला जातो.
त्याचे बरेच पॅरामीटर्स आहेत, इतकं इजी नाही. ज्यावेळेस ओपन एन्क्वायरी चालू होती ना ते सगळं सापडतं. त्यामुळं त्याला 50,000 पगार आहे, नीट लक्षात घ्या. एक अप्रॉक्सिमेटली 1 लाख राऊंड फिगर करू. एखाद्या कर्मचारी अधिकाऱ्याला 1 लाख रुपये पगार आहे. तो गेले 20 वर्ष कामाला आहे, ड्युटीला 20 वर्ष आहे. एका वर्षामध्ये 10 लाख रुपये त्याचा पगार झाला, अप्रॉक्सिमेटली धरून चला 10 लाख रुपये त्याचा पगार झाला. 20 वर्ष म्हणजे 2 लाख रुपये, 2 कोटी रुपये त्याचा पगार झाला. त्याला 2 कोटीपेक्षा जर प्रॉपर्टी जास्त असेल, 7-12 सिटी सरे उतारे सोनं नाणं हे जर 2 कोटीपेक्षा जास्त असेल तर तक्रार द्यायला कागदावर आपल्याला बिनधास्त घुसायचं, बिनधास्त घुसायचं. का तर त्यानं खाल्लं पिल्लं नाही का, काय खायला निम्मे तरी पैसे गेले, EMI मध्ये पैसे गेले, कर्जात पैसे गेले, अजून काय 4 गोष्टी केल्या असेल त्यानं, तर त्याच्यामध्ये पैसे गेले. मग हे पैसे आले कुठं? बंगलात मध्ये मार्बल असतं खाली, AC 4 असते एका रूम मध्ये, बरेचसे काय काय उद्योग करतात. तर ते सुद्धा लिव्हिंग स्टँडर्ड त्याच्यावर सुद्धा बरंचसं ते त्यांचे पॅरामीटर आहेत सगळे. फक्त ते पहिल्या गोपनीय चौकशीत तर बसला तो ओपन एन्क्वायरी चालू विषय संपला. हा, मग ते सगळे घेतात परत. त्यामुळे इन्कम टॅक्स आणि ACB हा वेगळा विषय. आता आपल्याला सापडायचं कसं त्या अधिकारी किंवा तो लोकप्रतिनिधी, तर त्याचं खरेदी खताचं एखादं खरेदी खत काढायचं, नकला खरेदी खत ओपन डॉक्युमेंट आहे, कुठलंही एखादं त्याचं खरेदी खत काढायचं. त्या खरेदी खतात तुम्हाला पॅन कार्ड मिळेल, आधार कार्ड मिळेल, मोबाईल नंबर कदाचित असू शकतो. तर ती जर मिळलं तर त्याच्यावर ती सगळं आधार कार्ड, मोबाईल नंबर, ते पॅन कार्ड ACB ला द्यायचं आणि त्यांना इन्कम टॅक्सला द्यायचं आणि त्यांना म्हणायचं हे अशा गोष्टी आहेत काढा. ते लगेच 2 मिनिटात त्यांना राईट आहेत, जप 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 त्या ACB त्या मोबाईल का ह्याच्यावर सॉरी पॅन कार्डवर काय काय प्रॉपर्टी खरेदी विक्री झाली सगळं त्यांच्याकडे निघतं, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने ते घ्यायचं आणि जे हे दिसत नाही बेनामी प्रॉपर्टी ढकलून देतात ते. इन्कम टॅक्स हा वेगळा विषय आणि ACB हा वेगळा विषय, लक्षात घ्या. नेत्यांचे ऍफिडेव्हिट घ्यायचे आणि त्यांनी आता दिलेले ऍफिडेव्हिट याच्यामध्ये किती कोटीचा फरक आहे ते काढलं की आपल्याला ऍफिडेव्हिट नुसार सुद्धा तक्रार देता येते. प्रत्येक लोकप्रतिनिधी लोकसेवक शपथ घेतो नोकरी लागताना किंवा संसदेत, विधानमंडळात, ZP, SP, PS किंवा नगर परिषद येते, तिथे शपथ मध्ये सुद्धा ते म्हणतो की मी समान वागीन, काय लाभ घेणार नाही. त्यामुळे ती त्याच्यामध्ये दोषी असतो. दोषी कसं धरलं जातं? त्याच्यामध्ये दोषी धरला जातो. लोकसेवक अधिकारी दरवर्षी आपल्या वाढलेल्या सगळ्या गोष्टीची बाब त्यांच्या वरिष्ठांना द्यावी लागते. मतदायित्व, आम्ही एवढं खरेदी केलं, ही काय जी काय असेल ते प्लॉट खरेदी केला, फ्लॅट खरेदी केला, विकला, काय असेल ती, हे दरवर्षी डिसेंबरला यांना वरिष्ठांना कळावं लागतं. मला मुलगा झालाय, मला मुलगी झाली, आपत्ती जी काय असेल ते वरिष्ठांना कळावं लागतं. त्याप्रमाणे हे त्यांची ऍफिडेव्हिट दरवर्षी द्यायचं आहे त्यांनी, तर त्याच्यामध्ये ते सापडतात. RTA कलम 4(1) RTA कसं कनेक्शन जोडायचं? 4(1) मध्ये प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्याला किती पगार आहे हे त्या RTA 4(1) मध्ये द्यायचं. प्रत्येक नावानिशी हा आमचा तहसीलदार, याला 70,000 रुपये प्लस अमुक अमुक जे काय आहे ते एवढे पगार आहे, हे तिथं त्यांनी द्यायचं आहे 4(1) मध्ये. ते आपल्याला म्हणतात ना आमचा पगार तुम्हाला विचारता काय संबंध आहे, नाही. मग आपण मी म्हणलं पगार कशी काढायचे परत सांगतो. 4(1) मध्ये त्यांच्याकडे कार्यालयात जेवढे काय कर्मचारी अधिकारी काम करतायत त्यांचं सगळ्यांचं मानधन, पैसे, पगार, अधिकृत जे काय असेल ते त्यांनी 4(1) मध्ये द्यायचंय, डिस्प्ले करायचंय प्रत्येकानं. ते काय त्याचं वैयक्तिक नाहीये, त्या पोस्टवर आलेल्या प्रत्येक माणसाला तेवढाच पगार राहणार आहे. त्याच्यावर सुद्धा आपल्याला कळतं की त्याने संपत्ती किती असू शकते. एखादा चांगला CA किंवा कॉम्प्युटरचा माणूस, लिखाण करणारा माणूस गाठायचा आपल्या भागातला, कारण हे डिस्कस करायला वेळ लागतो आणि त्याच्याकडनं काय काय करता येईल ती माहिती घ्यायची. दुय्यम निबंधक, सिटी सर्वे, ऑडिटर, नंतर ऑनलाईन उतारे, खरेदी खतं ही काढण्यासाठी तिथे एक आपला माणूस व्यवस्थित असला पाहिजे. या सर्वांची खात्री करा, आणखीन मार्गदर्शन घ्या, प्राथमिक चौकशी करा आणि नंतर ACB ला जाऊ द्या. ACB ला तक्रार द्यायची, स्मरणपत्र द्यायचं, कोर्टात जायचं, ही स्टेप आहे. तक्रार देणं, स्मरणपत्र देणं, त्याच्या वरिष्ठांना कळवणं, काहीच झालं नाही हायकोर्टात जाणं, हे काही करत नाहीत. म्हणून प्रत्येक विभागात दक्षता पथक एक असतं, व्हिजिलन्स डिपार्टमेंट असतं. त्यांना तक्रार दिली तर ते सुद्धा त्याची दखल घेतात. आणि 2 एकरपेक्षा जास्त जिरायत शेती होती आणि 5 वर्षात जर समजा 50, 100, 200 एकर झालं तर समजायचं ह्यानं अफरातफर करून, अपसंपदा करून पैसे, प्रॉपर्टी कमवलेली, अपसंपदा केलेली. अशा पद्धतीने ACBचा विषय झाला. काही उदाहरणं मी देतो, ही अशीच घडली असं काय समजायची आवश्यकता नाही. एक उदाहरणासाठी म्हणजे आपल्याला समजून यावं.
मगाच मी एक सांगितलं, करमाळ्यात काम करत होता एक तहसीलदार, गणेश गेला आहे तिकडं, तहसीलदार आपलं सॉरी तलाठी काम करत होता करमाळ्यात, राहतोय कुर्डवाडीत, कधीच त्या गावात गेलेला नाही. मात्र पैसे तर कुर्डवाडीत आणून तुम्ही म्हणताय तसं खाजगी इसम त्याला द्यायचा, तिथली कामं गावातली खाजगी इसमच करायचा, उतारे खाजगी इसमच द्यायचा, सगळं खाजगी, म्हणजे त्याला धरायला चान्सच नाही. पण धरायचं कसं, मला सांगितलं त्याच्या घरात जाऊन ट्रॅप केला, त्याने तिथं बोलवलं, तिथलं त्या पद्धतीने ट्रॅप केला. आमच्याकडं एक आपल्या एक माणसानं बिअर बार काढायचं होतं. बिअर बारचं ज्यावेळेस लायसन काढावं लागतं त्यावेळेस त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन किंवा SP वगैरे सगळ्यांची NOC वगैरे बरंच काय काय असतं, सगळंच विभाग असतात त्याच्यात NOC घ्यायची. त्यावेळेस खाली आम्ही परवानगी घेतली, त्यानं पैसे मागितले, जे काय असेल ते झालं काय परवानगी. मग तो त्यानंतर म्हणला सर पैसे लय झालेत. मग आपण SP ऑफिसला ज्यावेळेस गेलो, तिथे एक माणूस आहे, त्यानं 15,000ची मागणी केली. ट्रॅप झाला, सक्सेसिव्ह ट्रॅप झाला, अजूनही तो माणूस बाहेर आहे, सोलापूर सांगतोय. अशा पद्धतीनं सरकारी वकील एक पुण्यात मध्ये झाला होता, 1,80,00,000 रुपये घेताना. सरकारी वकील हा सुद्धा मानधनात लोकसेवक आला, त्याला सरकारकडनं मानधन मिळतं, पगार नाही पण मानधन आहे, त्यामुळे त्यालाही तशा पद्धतीने धरता येतो. स्टॅम्प विक्रेता, मग आम्ही सांगितलं 10 रुपये 20 रुपये एक्स्ट्रा घेतात, तो सरकारचा प्रतिनिधी आहे, 2.5% 3.5% त्याला मिळते, तरी स्वतः 10 20 25 रुपये विकत घेतो, एक्स्ट्रा घेतो, तो सुद्धा लाचेत जातो. नेत्याच्या प्रॉपर्टी आहे. अशा पद्धतीनं एक हे आहे काय म्हणतात त्याला, मुद्रांक विभागामध्ये, मुद्रांक विभाग आपला आहे ना, म्हणजे खरेदी विक्रेता आपण जे कागद करतो, त्या ठिकाणी एक व्यक्ती आहेत, त्याचे नाशिक मुंबई रोडला 7 स्टार हॉटेल आहेत. हे कुणालाच माहित नव्हतं, पण चुकून दुर्दैवानं आतमध्ये बिभीषण तयार झाला आणि त्यानं आपल्या एका माणसाला सांगितलं असं असं आहे, ती सगळी प्रॉपर्टी सील झाली. जे काय असेल ते शासनानं पुढे कारवाई केली. अशा पद्धतीनं काम होतंय. सहकारचे ट्रॅप बरेचसे झालेत. मग तुम्हाला सांगितलं की ती कॅल्सीवर त्याने दिले 15,000 रुपये. त्यावेळेस आपल्या माणसाला सुचलं की 15,000 रुपये लय होत आहेत, त्या पद्धतीने त्यांनी ती ट्रॅप सक्सेसही केला. रिव्हर्स ट्रॅपचं तुम्हाला सांगितलं. अशा पद्धतीनं आपल्याला हे सगळं ACBचं काम करायचं आहे. ज्याला शक्य असेल त्या ठिकाणी करा. तरी काय मी तुम्हाला फुकट सांगत नाही, हे काय फुकट सांगत नाही, जी फी आहे. तुम्ही म्हणताल सर फुकट म्हणून लिहिलं होतं, नाही, फी आहे. माझी फी आहे, दर 2 महिन्यात मिनिमम एक ट्रॅप आपण सक्सेस करायला, ही माझी फी. दर 2 महिन्यात मिनिमम प्रयत्न करायला हरकत नाही. एक ट्रॅप जबरदस्तीने उडून ताणून होत नाही, मान्य आहे, पण प्रयत्न करायचा. लाट आपल्या आजूबाजूला सगळेजण घेतात, आपल्याला दिसते. अगदी ट्रॅफिक पोलिसांमध्ये रनिंग ट्रॅप सुद्धा सक्सेस होतो. तर 2 महिन्यात मिनिमम एक ट्रॅप तरी आपण सक्सेस करावा. मात्र त्यात सर्वोच्च नैतिकता, स्वच्छटी, संयम आणि उद्देश आपला हा लाचखोराला पकडून देणं असावा, त्या व्यक्तीचा द्वेष नसावा. ह्यानं मला शिवाय देतोय म्हणून ह्याला आता धरूनच देतो, सक्सेस होत नाही, टिकत पण नाही. ह्यानं खरंच लाच घेत असेल, खरंच हा लाचखोर असेल, 100% धरून द्या. तुमच्यापर्यंत कोण आलं तर त्याला मदत करा. 2 महिन्यात एखादा तरी विषय झाला पाहिजे. आता याच्यात प्रश्न आहेत. प्रश्न असे सर, अवैध धंद्याची तक्रार केली होती, तर अवैध धंद्याची तक्रार केल्यानंतर संबंधित पोलिसवाल्यांनी माझ्याजवळ सांगितलं, धंद्यावाल्यांना मला विचारलंय की तू तुझ्या जीमेलवर तक्रार करतो का? म्हणून मी केली नाही, कारण की धंद्यावाला माझ्यासमोर थांबला होता, पोलीस समोर होता. समोर पोलिसवाल्यांनी माझ्याशी सांगितली गोष्ट तुम्ही त्याच्यावर विचार सांगितलं, त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. नंतर तोच व्यक्ती मला होतोय धंद्यावाल्यासमोर, काय सांगून मिटून घे ना, तू मला सांगायचं कारण नाही. आता मिटून घे. हा ACB पार्ट येत नाही, हा पार्ट हा म्हणजे तो वरिष्ठाचा विषय येतो की म्हणजे पैसे घेणं. त्यानं जर समजा मान्य नसेल, लाच द्यायला त्याला तयार असेल, तर थर्ड पार्टी काय करू शकत नाही. तक्रार असली पाहिजे, हे तक्रारच नाहीये. आपण थर्ड पार्टीनं काय म्हणायचं तिथं, म्हणू शकत नाही किंवा सक्सेस होत नाही. काय शिक्षण विभागाबाबत मी भ्रष्टाचार उघड केले, त्याचा पुराव्यासहित तक्रार मागल्या 3 तारखेला मी महासंचालकांकडे दिली. तपास ठाणे तिथं माझे जबाब झाले, सगळं दिले. उद्या तर एक महिना होतोय, तर त्याला साधारण किती काळ लागतो काय? अतिशय चांगला प्रश्न आहे. मी हेच बोलणार होतो आता. आपण ACBला एखादी तक्रार देतो, असं पद्धतीनं पैसे घेऊन लाभ घेऊन असं झालंय तर झालं असं म्हणतो आणि निवांत बसतो. आपले जबाब पण होतात, कधी कधी होत पण नाहीत. पुढे काय करतो आपल्याला माहित नसतं, बरोबर आहे. हायकोर्टामधून एक मोठा डिसिजन झाला,
मी नाव वगैरे कोणाला घेत नाही, जाऊ दे तिकडं. तर त्या डिसिजनमध्ये एसीबीला त्यांनी ऑर्डर केली. 1.5 वर्षापूर्वीचा विषय, गेल्या वर्षी 2023-22चा विषय, 21च्या केसमध्ये 22-23 निकाल झाला आणि त्यांनी सांगितलं की यांची संपूर्ण चौकशी करा एसीबीची, ओपन एन्क्वायरी करा असं ज्यावेळेस आदेश दिले त्यावेळेस मी एसीबीला माझं पत्र दिलं. माझी त्या माणसाच्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत, मला केव्हाही पुराव्यासाठी बोलवा आणि काही पुरावे मी इथं सोबत जोडत आहे किंवा मुद्दे जोडत आहे. दिलं. त्यानंतर निवांत बसलो. हा माझा एरर होता का गेम होती तुम्हाला समजेल नंतर. कोर्ट प्रकरण थांबलं, त्यांना अहवाल द्यायचे होते, त्या 8 आठवड्यात अहवाल सगळं झालं. कोर्टाने ऑर्डर केली की 8 आठवड्यामध्ये डिसिजन देतो असं DG ACBने सांगितलं. जे काय असेल ते आम्ही फायनल करतो 8 आठवड्यात. त्याप्रमाणे त्याने 8 आठवड्यात फायनल केलं की लोकप्रतिनिधीने कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही. झालं, क्लिअर झालं ती. म्हणजे थोडक्यात जो तक्रारदार होता तो त्यांनी काय जी काय असेल ते आपल्याला काय तो विषय नाही. बघा, तक्रारदार तर मी नव्हतो, तक्रारदार दुसराच होता, हायकोर्टात दुसराच गेलता. मी फक्त एसीबीला तक्रार दिली की जी चालू आहे प्रकरण त्याच्यामध्ये ही माझे पुरावे, ह्याची चौकशी करा. 1.5 वर्षानंतर जेव्हा मी आता RTI टाकला की माझी अशा तारखेला तक्रार झाली, त्याच्यावर काय झालं, आता हे अडचणीत आले. हे म्हणतायत तुमची तक्रार आम्ही गोपनीयमध्ये टाकली. असू दे ना, मला का सांगितलं नाही आणि माझे पुरावे काय घेतले नाहीत. आपला एक एरर काय राहतोय, आपण पाठपुरावा करत नाही. महिन्यानंतर आपण म्हटलं पाहिजे माझी जी तक्रार होती त्याच्यावर काय झालं. नाही झालं, डायरेक्ट DG ACP त्यांना म्हणलं पाहिजे की असं दिलं तर ह्यांनी काय केलेलं नाही. दक्षता त्यांची जी काय सिस्टीम आहेत ती सगळे आपण काढायची सिस्टीम, सगळ्यात मी सांगणार नाही. त्यांना पाठपुरावा केला पाहिजे, आपण सांगितलं पाहिजे ह्याच्यावर काय झालं, ह्याची पाठपुरावा केला पाहिजे. मी तुम्हाला अपेक्षित असलेली फी द्यायचा प्रयत्न करणार आहे. रिव्हर्स ट्रॅकची माझ्याकडे एक आत्ता केस आहे, तिथे जरा डिटेल सांगतो. मी दिलेले अर्ज शक्यतो बसा रिव्हर्स ट्रॅप शक्यतो ते करायला तयार होत नाहीत. आपल्याला कुठं ना कुठं हे रोल मॉडेल करायचं आहे. आपल्याला तक्रार द्यायची, आपण त्यांना तक्रार दिल्यानंतर त्यांनी काही केलं नाही, DYSPला तक्रार ACBला द्यायची, DYSP ACB त्या तुमच्या जिल्ह्यामध्ये. त्यांनी नाही केलं तर SP त्यांचा जो असेल विभागाचा त्याला तक्रार द्यायची, त्यांनी नाही केलं तर DGला तक्रार द्यायची त्यांच्या ACBच्या. ते आहे, ते असतं, ते असं करतायत, त्यांचा ट्रॅप करा असं म्हणून आपण रिव्हर्स ट्रॅप मला करायचा असं म्हणून तक्रार द्यायची. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला हायकोर्टात जायचं. जर एखादा हायकोर्टाकडनं आपल्याला निर्णय आला, कुठूनही येऊ द्या, त्या कोर्टाच्या निर्णयावर अख्ख्या महाराष्ट्रात परत आपण रिव्हर्स ट्रॅप करायला चालू करू. मी तेच सांगतोय, आपल्याला रोल मॉडेल एखादा तरी करावा लागेल. ते असतं, ते चालत असतं. आपण रिव्हर्स ट्रॅपचा प्रयत्न सगळीकडे करूया, कारण तो सक्सेस जर झाला तर खूप मोठा RTIच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागचा ही जी डोकोदुखी आहे खूप कमी होईल. आता ह्याच्यातले काही लिगल मुद्दे आहेत, काही प्रश्न आहेत ACB करत असताना जे जेन्युअली तुमच्या पण मनात आले असतील, ते मी प्रश्न सांगतो, म्हणजे बऱ्याचशा प्रश्नाचा शंका निरसन होते. माझं काम अडलंय, मी ट्रॅप केलाय, माणसाला धरलंय, आता माझं कामाचं काय, जेन्युअल प्रश्न आहे. आता माझं काम करणारच नाही कोण, तसं नाहीये. तुमचं जर लिगली काम असेल, सगळं क्लिअर असेल, इलिगली काय करणार नाही, पण लिगली काम असं क्लिअर असेल तर ते काम करतं ACB सांगतं ते त्यांचं काम लिगली आहे ते करून द्या. लिगली असेल तर, तुमचं अनधिकृत असेल तर कोणच सांगणार नाही. लिगली असेल तर ते ACB सांगतं त्यांना की ते जे अधिकृत आहे ते करून द्या. विहीर मंजुरीला 10,000 मागतात, हे एक नेहमीच असतं. विहीर मंजुरी करायची 1.5 लाख 5 लाख काय असेल, 10,000 मागतायत, 15,000 मागतायत. जाऊ दे ना ट्रॅपमध्ये. म्हणजे मी ट्रॅप कुठं होतं ते पण सांगतो तुम्हाला, एरर स्पॉट पण सांगतो. विहीर मागतात, जाऊ द्या ACB मध्ये विहीरला पैसे मागतात म्हणून. सत्तांतर झाल्यावर लाच वाढते, नीट लक्षात घ्या तुम्ही. सेंटरचं किंवा स्टेटचं, जिल्हा परिषदचं किंवा आमदारकीचं सत्तांतर झालं की ते पैसे काढण्याच्या ओघामध्ये पैसे घेण्याचं प्रमाण वाढतं. पैसे कोणाकडनं काढतात? लोकसेवकाकडनं. लोकसेवकाचा 10 रुपयाचा हप्ता असेल 20 रुपये करतो ती. लाच वाढती, माणसं लाच देण्यासाठी आणि घेण्यासाठी वाढले जातात. त्यावेळेस एक लक्ष ठेवायचं, सत्तांतर झाल्या अधिकारी कर्मचारी संप झाला. बघा, हे अनुभव भोगलेले मी सांगतोय बरं का. संप झाला 2 दिवस 4 दिवस 8 दिवस त्यांना ते असं थरथर होतं. पैसे नाहीत ना, 8-10 दिवस झालेलं असं वरच चालू झालं असेल. ती झाला की पेंडिंग पडलेली कामं, अरे लय ते संपाचं लय होतं,
मिळाली नसते ती कोटा भरून काढायचा असतो त्यांना महिन्याचा. त्यावेळेस एक लाच इजी सापडायचे लक्षणं त्या टायमाला. संपत आलतात 8 दिवस 10 दिवस 2 दिवस 4 दिवस जे काय असेल त्या टायमातला जो काही ब्लॉक राहिलेला आहे बॅकलॉग, ती बॅकलॉग भरण्याच्या नादामध्ये ती काही करते येऊ दे जाऊ दे ये 10 तर 10 चल ये, त्या टायमाला सापडण्याचे एक चान्सेस जास्त आहेत. त्या टायमाला 100% प्रयत्न करा. एसीबीला तक्रार दिली, ट्रॅप फेल होतात तर काय करायचं? खूप महत्वाचा इश्यू आहे. म्हणजे नेहमी तक्रार असते एवढे ट्रॅपला मी सक्सेस होत नाही, एक पण ट्रॅप फेलच जाते सगळं. आपले पण काय चूक आहे. मी ट्रॅप करायला लागलोय, माझ्या बरोबर दररोज चहा पिणाऱ्या पोराला माणसाला सुद्धा सांगायचं नाही असं असं चालू आहे म्हणून. ट्रॅप मध्ये असताना सुद्धा कुणाला बोलायचं नाही, घरी गेल्यावर पण कुणाला बोलायचं नाही, बायकोला नवऱ्याला सुद्धा सांगायचं नाही, भावाला पण सांगायचं नाही आम्ही असं असं करायला लागलोय. कारण चुकून जर समजा ती त्याच्या संपर्कात असेल किंवा सहज बोलता असं असं करायला ते आता ह्याला दाखवतोच आमचा नवरा, सहज बोलतात जे नेलाय ते काय चुकीचं असं पाडणार. पण समजा चुकून ते तिथपर्यंत गेलं 100% फेल होणार. आमच्या इथं एका पोलिसावर ट्रॅप करायचा प्रयत्न झाला. त्या ट्रॅप जग करत होता, त्यानं सहज बोलता त्यानं 2 दिवसांनी या म्हणला, ते ट्रॅप म्हणजे डिमांडला 2 दिवसांनी या म्हणला. आणि सहज बोलता त्यानं त्याच्या भावाला सांगितलं, सख्ख्या भावाला सांगितलं. भाऊ बोलता पान खायला गेल्यावर आमच्या गाबड्यानं आज भावानं असं असं केलं म्हणला, ती पोलिसाला धरणार आहे म्हणला, आता 2-4 दिवसात त्याला धरतोच म्हणला आमचा भाऊ. झालं त्या पानपट्टीवाल्यानं अख्ख्या गावात केलं. पोलीस ज्या दिवशी बोलवलं होते त्या दिवशी दाराला गावाकडं रजा टाकून कसं सक्सेस व्हायचा ट्रॅप. त्यामुळे गोपनीय ट्रॅप मध्ये ठेवा, कोणाला सांगायचं नाही. आपल्याला 5-6-7 जिल्ह्याला एक एसपी असतो एसीबीचा, त्यांना फोन केला ट्रॅप करायचं सांगितलं तर तो जास्त सक्सेस होण्याचे चान्स राहतात. बघा आता मनुष्य स्वभाव सांगतो मी. टेंभुर्णीत मला ट्रॅप करायचा आहे, सोलापूर झोन येतोय, डीवायएसपी सोलापूर एसीबी येतोय. मी सोलापूर एसीबीला फोन केला, ह्यांचे त्यांचे संबंध असू शकतात, मला शंका आहे. त्यामुळे इतकंच माझा निरोप गेला, होऊ शकते मे बी. मी पुण्याच्या ह्यांच्या एसीबीच्या एसपीला फोन केला, साहेब असं असं मला ट्रॅप करायचा आहे. एसीबी पुण्यानं यांना फोन करतात, काटकर सरचा असा ट्रॅप आहे ते बघा काय आहे. यांना तो रिपोर्ट त्यांनी केलेल्या कॉलचा रिपोर्ट देणं मस्ट आहे, कंपल्सरी रेकॉर्डच आहे. त्यामुळे यांच्यावर बर्डन नैतिकतेच येतं, वरनं आलेलं ट्रॅप करावंच लागते. त्यामुळे ट्रॅप करताना शक्यतो एसपी किंवा डीजी मुंबई यांच्या माध्यमातून जर झाला रेकॉर्डेड तर ती जास्त सक्सेस होण्याचे चान्सेस वाढतात. अनुभवाचं सांगतोय बरं काही, असंच असायला पाहिजे असं नाही, खाली सुद्धा सक्सेस होऊ शकतो, 2 तासात पण ट्रॅप सक्सेस होतो, तसं पण काय नसते. मग ते वर आपण केलं तर फोन येईल वगैरे सांगतात, ते फोन आपला एकूण एक रेकॉर्ड करतात. ते प्रत्येक आपला आलेला फोन रेकॉर्ड करतात एसीबी वाले. त्यामुळे बोलताना नीट बोलायचं. साहेब मी त्याला 10,000 रुपये देतो म्हणत होतो, पण त्यानं 5,000 मागितले, 15,000 मागितले नाही. मी काय देतो म्हणतो काय सांगत आहे आपल्याला सांगायचं, त्यानं मागितले ना मग तेवढंच बोला ना. त्यामुळे ते बोलायचं नाही, फोन रेकॉर्ड केला जातो आपल्या लक्षात ठेवा. त्यानंतर सतत फेल चालला तर तक्रार द्यायची, बिनधास्त तक्रार द्यायची ज्या एसीबीच्या पीआयच्या विरोधात, जी कोण असेल त्या विरोधात. सतत ट्रॅप जर फेल चालला, वेगवेगळ्या लोकांचे ट्रॅप फेल चालले तर बिनधास्त तक्रार द्यायची, काय विचार करायला नाही. एसीबी सुद्धा आता तुम्ही म्हणताल ही एसीबी लय भारी, असं काय नाही. एसीबीचा ट्रॅप एसीबी करू शकते. विदर्भामध्ये एका ठिकाणी झालं, या अधिकाऱ्याला या एसीबीच्या माणसाने धरलं, ह्याच्या तक्रारीवर धरलं, चला ट्रॅप झाला एक. हा अधिकारी धरल्यानंतर ह्या अधिकाऱ्याच्या बायकोला एसीबीच्या माणसाने फोन केला, तुमचा माणूस धरलाय काहीतरी घेऊन या. एसीबी ह्या अधिकाऱ्याची बायको हुशार, तिने एसीबीला फोन केला दुसऱ्या आणि ह्याला धरून दिला, ह्याला अगोदर धरलेला आहे, एसीबीच्या अधिकाऱ्याला धरून दिला. लक्षात घ्या, एसीबीचा माणूस एसीबीचा ट्रॅप सुद्धा करू शकतो, कारण त्याचं सरकारी कामात त्याला लाच मागायला लागला. ही पण सरकारी काम होतं ना, लक्षात घ्या. एसीबीच्या माणसाच्या विरुद्ध तक्रार देता येते का देता येते, ट्रॅप करतो तर येतो करता, ते पण नीट लक्षात घ्या. त्यामुळे ही डोक्यात आणू नका की ही आहे ती सर्वोच्च, असं नाही. त्यांचा पण कोणतरी आहे, त्यांचा पण दुसरा माणूस ट्रॅप करू शकतो, त्याने पैसे मागितले आपण धरू शकतो. म्हणजे एखादा जर आपलाच माणूस ट्रॅप मध्ये अडकला किंवा आपण त्याला अडकवला आणि त्यानं म्हणला बघा हे पैसे मागायला, त्याला म्हणायचं तू ट्रॅप द्यायला तयार आहे का, कर. एसीबीचा एसीबी ट्रॅप करायचा, तो एक करता येतो. कोणत्याही जिल्ह्यातून ट्रॅप लावता येतो, ती मग आपण सांगितलं कुठल्याही जिल्ह्याचा काही विषय नाही, हद्द नाही त्यांना काय.
संपूर्ण महाराष्ट्रात आहे. मुंबई ऑफिसला सुद्धा तक्रार देता येते, तिथून सुद्धा ट्रॅप करता येतो, आपल्याला सांगता येतो. आणि फेअर ट्रॅपची यादीची माहिती मागायची. मी काही दिवसापूर्वी पुण्याला टाकलेला आहे, सोलापूरला टाकलेला आहे की 5 वर्षामध्ये फेअर ट्रॅपची यादी संख्या, सक्सेस ट्रॅपची संख्या, परत तुम्ही त्याची गृहधर्ती घेतलेली संख्या, ह्या सगळ्या संख्या मागायच्या. बघा यांच्यावर किती प्रेशर येते. कोण तिकडे बघत नाही कोण, त्यामुळे ते एक जर समजा केलं तर खूप मोठा आपल्याला फायदा होऊ शकतो. आता एसीबी मध्ये काय विषय चर्चा असेल, शंका असेल तर सांगा.